string handling function. Write a program to concatenate two strings without string handling function, that is strcat function. Okay, so we have to find out, or we have to concatenate means what? Append or join one string to the another string. Okay, so this for this we have already strcat function. It is system defined function and it is already present in string.h. Okay, we have already seen how that function works. Okay, so जसं आपण previous lecture मध्ये strrev reverse string केलं without using strrev function, length find out केली without using strlen function, same त्याच वेळी आपण without using strcpy function, आपण without using strcpy function copy केली string. now आता same त्याच वेळी आपण concatenate करणारे one string to the another string. ओके, सो आपण जेव्हा आपण strcat ने केलेला प्रोग्राम तेव्हा आपण काय केलेलं की आपण दोन स्ट्रिंग घेतलेल्या. ओके, तेव्हा काय केलेलं आपण बोथ स्ट्रिंग घेतलेला. त्याच्यानंतर आपण गेट्सनी s1 ची व्हॅल्यू घेतली. ओके, गेट्सनी काय केलं s2 ची व्हॅल्यू घेतली. त्याच्यानंतर आपण strcat काय केलं s1, s2 आणि देन आपण प्रिंट काय केलं s1. तर आपल्याला काय मिळाली? स्ट्रिंग मिळाल्या. हे मी प्रॉपर नाही लिहिलेलं आहे, जस्ट प्रिंट आपण s1 केला. तर फॉर एक्झाम्पल आपण काय केलेलं आहे, सपोज मी गेट्स मध्ये s1 मध्ये मी abc टाकलं आणि s2 मध्ये सपोज pqr टाकलं. जेव्हा आपण strcat फंक्शनला टू कॅरेक्टर अरे पास करतो, मीन्स व्हॉट की जी फर्स्ट स्ट्रिंग असेल, जे की तुम्ही फर्स्ट s1 जर पास केला असेल तर abc ला अटॅच काय होणार? pqr आणि कुठे सेव्ह होणार? s1 मध्येच. म्हणजेच काय, आपण s1 ची व्हॅल्यू स्कॅन काय केली होती? abc, पण आफ्टर द एक्झिक्युशन ऑफ strcat फंक्शन s1 व्हॅल्यू बिकम्स abc pqr आणि s2 ची जी आहे तीच राहणार. ओके, सपोज अजून एक तुम्हाला काय सांगितलेलं की सपोज फर्स्ट स्ट्रिंग तुम्ही s2 पास केली आणि सेकंड s1, मग s2 ची व्हॅल्यू काय आहे? pqr. सो फर्स्ट स्ट्रिंग इज नाउ युअर pqr आणि pqr ला काय अटॅच होणार? सेकंड स्ट्रिंग, दॅट इज s1 ची व्हॅल्यू काय? abc. नाउ आफ्टर एक्झिक्युशन ऑफ strcat फंक्शन व्हॅल्यू ऑफ s2 विल बी pqr abc आणि s1 ची काय राहणार? abc राहणार. ओके, सो तुम्ही कोणती स्ट्रिंग फर्स्ट ह्याला पास करताय तर सेकंड काय होणार? त्याला अटॅच होणार. हे आपण बघितलेलं वर्किंग ऑफ cat. ओके, सो त्याच वेळी आपल्याला काय करायचं आता की दोन कॅरेक्टर अरे घ्यायचे, त्यांच्या व्हॅल्यू घ्यायच्या, ते डिसाइड तुम्हाला फर्स्ट स्ट्रिंग कोणती पाहिजे आणि सेकंड स्ट्रिंग कोणती पाहिजे. अकॉर्डिंग टू दॅट युअर प्रोग्राम विल प्रोसीड. ओके, नाउ फर्स्ट कॉमन जे आहे इथे पण आपल्याला string.h ची गरज नाहीये. ओके, सो आपण काय करूयात आता, फर्स्ट टू कॅरेक्टर्स अरे लागणारच आहे, बिकॉज वन कॅरेक्टर अरे फर्स्ट स्ट्रिंगला आपण सेकंड स्ट्रिंग काय करणार आहे? अटॅच करणार आहे. ओके, सपोज s1 50, s2 50. ओके, देन आपण काही इंटिजर व्हेरिएबल घेऊ आणि आपल्याला जर एक्स्ट्रा लागले तर आपण ते सुद्धा ऍड करूया. ठीक आहे, जस्ट रिक्वायर्ड असेल तर ते नंतर आपण ऍड करू. फर्स्ट आपण प्रोग्राम ट्रेस करून बघू. ठीक आहे, नाउ बोथ स्ट्रिंग तुम्हाला कॉन्कॅटिनेशन करायचं आहे, एक स्ट्रिंग दुसऱ्या स्ट्रिंगला. सो एंटर फर्स्ट स्ट्रिंग. सो गेट्सनी घ्या s1, देन प्रिंट एफ, एंटर सेकंड स्ट्रिंग. आपण s1 नी गेट्सनी का घेतो, स्कॅनएफ नी का नाही घेत? बिकॉज जर स्कॅनएफ नी आपण स्ट्रिंग जर स्कॅन केली तर ती वन वर्डचीच होती आणि गेट्सनी तुम्ही वन वर्डची पण करू शकता आणि मल्टिपल वर्डचीच होतो. सो बोथ साठी आपण गेट्स घेतो. ओके, नाउ आता ह्या स्टेटमेंट पर्यंत आपण पहिल्यांदा बघूया की सपोज मी एंटर फर्स्ट स्ट्रिंग स्क्रीनवर डिस्प्ले झाला. आता सपोज मी s1 ची व्हॅल्यू घेतली, आपण सिंपल घेऊया. सपोज मी इथे टाकलं abc, सो काय होणार? ऑटोमॅटिकली s1 हा अरे आहे, सो s1 ऑफ 0 मध्ये जाणार a, s1 ऑफ 1 मध्ये जाणार b. ओके, s1 ऑफ 2 मध्ये जाणार c. ओके, त्याच्यानंतर टोटल आपण 50 साठी केलेलं आहे. सो 3 पासून 49 पर्यंत काय होणार? गार्बेज नल होणार. ओके, नाउ एंटर सेकंड स्ट्रिंग. सपोज आता तुम्ही स्क्रीनवर टाकलं pqr, सो s2 मध्ये काय गेलं? pqr. सो s2 ऑफ 0 मध्ये काय आलं? p, s2 ऑफ 1 मध्ये काय आला? q आणि s2 ऑफ 2 मध्ये काय आला? r आणि बाकी s2 ऑफ 3 पासून काय असेल? नल कॅरेक्टर असेल. बरोबर, अप टू 49 पर्यंत, बिकॉज आपण साइज काय दिली? 50 दिली. आले इथपर्यंत. नाउ
आपल्याला काय करायचं असतं की S1 आता सपोज आपली पहिली स्ट्रिंग असं कन्सिडर करू आणि S2 सेकंड स्ट्रिंग. ओके, सो S1 मध्ये जी आहे ABC व्हॅल्यू त्याला आपण अटॅच करू S2 ची व्हॅल्यू, दॅट इज PQR. सो फर्स्ट आपल्याला काय करावं लागेल, S1 जो ऍरे आहे S1 आपल्याला चेंज नाही करायचा आहे. S1 ऑफ 0 मध्ये आपला Aच राहणार, S1 ऑफ 1 मध्ये Bच राहणार, S1 ऑफ 2 मध्ये Cच राहणार. आपल्याला काय करायचंय, ABC च्या पुढे PQR अटॅच करायचं. सो वी हॅव टू ट्रॅव्हर्स अप टू दिस. आता दरवेळेस तुम्ही ABCच टाकणार असं नाहीये, कधी तुम्ही तुमचं नेम टाकणार, कधी हॅलो टाकणार, कधी हाऊ आर यू, जी असेल ते स्ट्रिंग. सो आपल्याला काय करावं लागेल, पहिल्यांदा ट्रॅव्हर्स करत करत इथे यावं लागेल S1 ऑफ 3 पर्यंत. जोपर्यंत इथं तर नल असेल ना, बिकॉज तुम्ही ABC टाकली, सो तेवढे इंडेक्सेस ऑक्युपाय झाले आणि बाकी S1 ऑफ 3 पासून अप टू द 49 पर्यंत काय आलं, नल कॅरेक्टर आलं. ओके, सो आपण काय करू, I ऑलरेडी 0 केलेला आहे. सो व्हाईल S1 ऑफ I इज नॉट इक्वल टू नल, जोपर्यंत नल येत नाही तोपर्यंत आपण I प्लस प्लस इन्क्रीमेंट करू. ओके, आता या लूपचं इटरेशन कसं होणार बघा. I काय घेतलेलं आहे 0. ओके, नाउ S1 ऑफ 0 काय आहे A. सो A इज नॉट इक्वल टू नल, कंडिशन ट्रू आहे. सो आपण काय केलं, I प्लस प्लस I झाला 1. नेक्स्ट टाइम I किती होणार, I झाला 1. ओके, नाउ S1 ऑफ 1 काय आहे B. B इज नॉट इक्वल टू नल, कंडिशन ट्रू. काय केलं, I प्लस प्लस I2 केला. नेक्स्ट टाइम S1 ऑफ 2 व्हॉट इज C. C इज नॉट इक्वल टू नल, कंडिशन ट्रू. I प्लस प्लस केला. ओके, नाउ S1 ऑफ 3 काय नल आहे, बिकॉज आपण स्ट्रिंगच ABC घेतलेली. सो इथे फक्त ऑक्युपाय काय झालं, अप टू सेकंड इंडेक्स. ओके, जर तुमची अजून पुढची स्ट्रिंग असेल तर हे लूप कंटिन्यू होणार. ओके, कुठपर्यंत होणार, जोपर्यंत नल कॅरेक्टर येत नाही तोपर्यंत. ओके, पण आता बघा S1 ऑफ 3 काय नल, S1 ऑफ 3 काय नल, नल इज नॉट इक्वल टू नल, फॉल्स, बिकॉज नल इज इक्वल टू नल. सो दिस कंडिशन फॉल्स आहे, लूपच्या बाहेर आलो. सो जेव्हा आपण लूपच्या बाहेर आलो तेव्हा आपल्याला I काय मिळालेला आहे 3. सॉरी. सो S1 म्हणजे काय होतं की आपण जेव्हा लूपच्या बाहेर येणार, मग तुम्ही स्ट्रिंग S1 मध्ये कितीही कॅरेक्टरची घ्या, पण लूपच्या बाहेर तुम्हाला कधी येणार, जेव्हा तुम्हाला नल कॅरेक्टर मिळेल. ओके, सो नल कॅरेक्टर मिळालं म्हणजेच काय की आपली ABC आपली ओरिजिनल फर्स्ट स्ट्रिंग आहे, त्याला आता आपल्याला थर्ड पासून काय अटॅच करायची आहे, सेकंड स्ट्रिंग. ओके, सो आता बघा जे आपल्याला 0 घेतात, जे का लागेल बघा, बिकॉज S1 ची थर्ड इंडेक्स आहे आता आणि S2 ची 0th इंडेक्स आहे. सो आपल्याला काय करायचं, हा जो P आहे S2 च्या 0th इंडेक्सला, तो आपल्याला S1 च्या थर्ड इंडेक्सला आणायचा आहे. ओके, सो दोन्ही पण इंडेक्सेस काय आहे, डिफरंट आहे. सो आपल्याला 2 व्हेरिएबल लागेल. जसं आपण कॉपी मध्ये दोघांचे इंडेक्सेस सेम असतात. फर्स्ट स्ट्रिंगची 0th इंडेक्सचं कॅरेक्टर वी हॅव टू कॉपी इनटू द सेकंड स्ट्रिंग, फर्स्ट स्ट्रिंगचं 0th पोझिशनचं कॅरेक्टर वी हॅव टू कॉपी इनटू द सेकंड स्ट्रिंगच्या 0th पोझिशनला. ओके, फर्स्ट पोझिशनचं फर्स्ट पोझिशनलाच कॉपी करतो, पण इथे काय होतंय, कॉन्कॅटिनेशन करताना इंडेक्सेस आर डिफरंट. ओके, सो इथे काय करणार, जे आपण 0च केलेलं आहे. सो आता आपण काय करू, व्हाईल S2 ऑफ J इज नॉट इक्वल टू नल, जोपर्यंत S2 च कॅरेक्टर नल येत नाही तोपर्यंत आपण काय करायचं, S1 ऑफ I मध्ये टाकणार S2 ऑफ J ची व्हॅल्यू, then increment J plus plus also and I plus plus also. आता बघा हे लूप कळालं, आता ह्या लूप. ओके, जे आपण ऑलरेडी 0 केलेला, I3 चे लूपच्या बाहेर आलो त्याच्यानंतर. नाउ J 0 आहे बघा. नाउ S2 ऑफ 0 काय आहे P. सो P इज नॉट इक्वल टू नल, कंडिशन ट्रू. सो काय केलं, राईट हँड साइड लेफ्ट हँड साइड मध्ये कॉपी होते. सो S2 ऑफ 0 ची व्हॅल्यू, बिकॉज J इज 0 and I is 3. सो S2 ऑफ 0 ची व्हॅल्यू S1 ऑफ 3 मध्ये गेली, बिकॉज I is 3. सो S2 ऑफ 0 मध्ये काय P. सो S1 ऑफ 3 मध्ये काय गेलं P. देन J प्लस प्लस I प्लस प्लस म्हणजे J1 आणि I 4. नेक्स्ट टाइम S2 ऑफ 1, बिकॉज J चेक करतोय आपण आणि J इज 1. सो S2 ऑफ 1 काय आहे Q. Q इज नॉट इक्वल टू नल, कंडिशन इज राइट. Then copy S2 of J value into the S1 of 4 value, because I is 4 and J is 1. Okay, so S2 of 1 ची value S1 of 4 मध्ये. So S2 of 1 मध्ये काय Q, ती कुठे गेली, हे बघा, S1 of 4 मध्ये काय गेला, Q गेला. Okay, now J plus plus I plus plus. So I plus plus केला 5, J plus plus 2. Now S2 of 2. S2 of 2 काय आहे R. R is not equal to null, condition is true. So loop मध्ये आलो. So S2 of 2 ची व्हॅल्यू, because J is 2 आणि I is 5.
सो S2 of 2 ची व्हॅल्यू S1 of 5 मध्ये, सो S2 of 2 मध्ये R आहे, सो S1 of 5 मध्ये काय गेला, R गेला. ओके, आणि 6 पासून तर पुढे नल कॅरेक्टरच असणार. नाव J प्लस प्लस I प्लस प्लस J3 आणि I6. नाव S2 of 3 मध्ये काय आहे, नल. नल इज नॉट इक्वल टू नल, कंडिशन फॉल्स लूपच्या बाहेर आलो. बघा दोन्ही लूप झाल्यानंतर आपल्याला S1 आपली फर्स्ट स्ट्रिंग होती, त्याला आपल्याला ही सेकंड स्ट्रिंग अटॅच करायची होती. सो S1 च्या मेमरी लोकेशन मध्ये बघा काय काय आलं, ABC PQR आले, आणि S2 ऍज इट इज PQR राहिलं. सो हे झालं कॉन्कॅटिनेशन. आता नेक्स्ट काय येणार, जस्ट आपल्याला दोन्ही स्ट्रिंग काय करायच्या, प्रिंट करायच्या. आलं का लक्षात? ठीक आहे. सो असं काय करायचंय की तुम्हाला असे एक्झाम्पल्स घ्यायचे. आता 3 कॅरेक्टरची मी स्ट्रिंग घेतली तुम्हाला प्रॉपर करण्यासाठी. तुम्ही 5 कॅरेक्टरची घ्या, 6 कॅरेक्टरची घ्या, S1 4 कॅरेक्टरची घ्या, S2 3 कॅरेक्टरची घ्या. आलं लक्षात? S1 8 कॅरेक्टरची घ्या, S2 5 कॅरेक्टरची घ्या. कोणतीही स्ट्रिंग घ्या, प्रॉपर सेम हाच कोड येणार, आणि प्रॉपर तुम्ही जसं मी तुम्हाला ट्रेस करून दाखवते तसं ट्रेस करून बघा. देन यू विल गेट or you will understand proper the concatenation operation without using strcat function. Okay, now we will write the program. concat.c. now then int main. जर तुमच्या मशीन मध्ये टर्बोसीला प्रॉब्लेम येत असेल तर देव CPP यूज करा, काहीच हरकत नाही, बिकॉज आपलं ऍक्च्युअल लॉजिक आपलं चेंज होत नाही, जस्ट मेन वगैरे चेंज होते. ओके, बघा आता आपण जे 2 डायमेन्शनल ॲरे पर्यंतचे प्रोग्राम करतोय आणि हे स्ट्रिंगचे. सो फर्स्ट चॅप्टर पासून अप टू द स्ट्रिंगचा जोपर्यंत आपला आता एंड नाही होत तोपर्यंतचे ऑल प्रोग्राम प्रॉपरली करायचे एक्झिक्यूट, बिकॉज जे तुम्हाला फंक्शन चॅप्टर आहे ना स्ट्रिंग नंतरचं फंक्शन चॅप्टर, सो सेम प्रोग्राम तुम्हाला करायचे युजिंग फंक्शन, युजर डिफाईन फंक्शन. सो तुमचा हाच कोड जो मेन मध्ये आहे तो मेनच्या ऐवजी फक्त फंक्शन मध्ये येणार आहे. ओके, सो फ्रॉम द फर्स्ट लेक्चर पासून मी जेवढे प्रोग्राम्स घेतलेले आहेत अप टू द स्ट्रिंग चॅप्टर पर्यंत ऑल प्रोग्राम तेच प्रोग्राम तुम्हाला करायचे फंक्शन. फंक्शन मध्ये कोणताही वेगळा प्रोग्राम तुम्हाला येणार नाही. ऑल दी प्रोग्राम्स आर युजिंग फंक्शन. ओके, सो फंक्शन मध्ये काही वेगळं लॉजिक यूज करायची गरज नाही. तुम्हाला जर ऍडिशन ऑफ 2 नंबर्स फक्त युजिंग फंक्शन, सो तोच जो कोड आपण मेन मध्ये टाकलेला तोच फक्त आपल्याला वी हॅव टू राईट इन फंक्शन. सो आता मी काय सांगते हे, बिकॉज आता आपलं स्ट्रिंग चॅप्टरचे प्रोग्राम झाले की जे ऍक्च्युअल प्रोग्राम आहेत सी मधले ते कंप्लीट झालेले आहेत. फंक्शन चॅप्टरला तुम्हाला फर्स्ट चॅप्टर पासून लास्ट चॅप्टर पर्यंतचेच प्रोग्राम करायचे, लास्ट मी स्ट्रिंग पर्यंतचे, आणि मग नंतर फंक्शन झाल्यावर परत स्ट्रक्चर आलं की परत थोडेसे वेगळे प्रोग्राम्स. आलं लक्षात? सो जे आपण फंक्शन चॅप्टर बघणार आहे त्याच्यामध्ये आपल्याला फ्रॉम द फर्स्ट चॅप्टर टू अप टू द स्ट्रिंग चॅप्टर पर्यंतचे सेम प्रोग्राम आपण बघणार आहे. ओके, नाव दोन्ही स्ट्रिंग एंटर करून घ्या. एंटर एनी और एंटर फर्स्ट स्ट्रिंग गेट्स S1 एंटर सेकंड स्ट्रिंग ओके. नाउ बिफोर कॉन्कॅटिनेशन आपण प्रिंट करून घेऊ म्हणजे तुम्हाला प्रॉपर कळेल. म्हणजे डिस्प्ले फॉर्मॅटिंगचा इश्यू आहे हा फक्त. बिफोर कॉन्कॅटिनेशन दोन्ही स्ट्रिंग आपण डिस्प्ले करू. फर्स्ट स्ट्रिंग इक्वल टू %s कॉमा s1 printf /in second string equal to %s comma s2. Okay, now apla code. So first we have to traverse s1 from up to the null character. So while s1 of I
is not equal to null. Okay, now just I plus plus. Okay, now while S2 of j is not equal to null. Okay, now what we have to do, S1 of I मध्ये टाकायची S2 of j ची व्हॅल्यू. और हा जो सगळा खेळ ना तो फक्त व्हेरिएबल्स आहे बघा. व्हेरिएबल कसे कुठून असाइन करायचे ते तुम्हाला एकदा कळालं की प्रोग्रामिंग एकदम इझी आहे. ठीक आहे, जसं तुम्हाला मॅथ्स मध्ये बघा डेरिव्हेटिव्हचे टाइप्स असतात. ठीक आहे, मग एक्झॅक्ट कोणता टाइप म्हणजे एक्झाम्पल आलं तर ते नेमकं कोणत्या टाइपने सॉल्व्ह करायचं हे तुम्हाला कसं कळतं, जेवढी तुम्ही प्रॅक्टिस करताल तसं. सेम त्याच वेळी प्रोग्रामिंगचं पण तसंच आहे. जेवढी तुम्ही प्रॅक्टिस करताल डिफरंट एक्झाम्पल घेऊन तो प्रोग्राम ट्रेस आउट करताल तेव्हाच तुम्हाला कळणार आहे कुठून कसं असाइनमेंट होतं ते. ओके, नाउ प्रिंटफ आफ्टर कॉन्कॅटिनेशन. ओके, सेव्ह करा. रिटर्न 0 लिहायचं राहिलं, रिटर्न 0. एंटर फर्स्ट स्ट्रिंग बघा आता. ओके, सेकंड स्ट्रिंग हाऊ आर यू. ओके, बघा आता फर्स्ट स्ट्रिंग बिफोर कॉन्कॅटिनेशन काय आलं, हॅलो. सेकंड हाऊ आर यू, आणि आफ्टर कॉन्कॅटिनेशन फर्स्ट स्ट्रिंगला आपण हाऊ आर यू अटॅच केले. सो हॅलो आणि पुढे हाऊ आर यू आलं आणि ते हाऊ आर यू सेकंड स्ट्रिंग ऍज इट इज राहिलं. ओके, सो हे झालं तुमचं एक्झाम्पल कॉन्कॅटिनेशनचं. ओके, नाउ एक्झिक्यूट, कंपाइल अँड रन. सो तुम्ही असं काही नाही की वन वर्डची स्ट्रिंग द्यायची, जो कोड आहे तो ऑटोमॅटिकली एक्झिक्यूट होणार आहे बिकॉज आपण प्रॉपरच राईट डाऊन केलेला आहे, जसं मी तुम्हाला ट्रेस करून दाखवलं. ओके, आता ह्या ज्या गार्बेज व्हॅल्यू असतात ना तर ह्या कॅरेक्टर अरे मध्ये येतातच. ओके, डिस्प्ले करताना त्याचा काही इश्यू नाहीये. ठीक आहे, सो एबीसी पीक्यूआर आपली बरोबर आलेली बघा. फर्स्ट स्ट्रिंग एबीसी ही आली पीक्यूआर, देन कॉन्कॅटिनेशन नंतर एबीसी पीक्यूआर आणि देन सेकंड स्ट्रिंग पीक्यूआर. तर हे जे कॅरेक्टर आले ना मगाशी पण हाऊ आर यू यूच्या पुढे आलेलं बघा, तर हे गार्बेज व्हॅल्यू आहे ना कॅरेक्टर अरेचा हा प्रॉब्लेमच आहे. मेन मेमरी मध्ये ओव्हरलॅपिंग होतं काहीतरी, त्याच्यामुळे ते कॅरेक्टर डिस्प्ले होतात. पण आपला जो मेन एम आहे तो आपला कंप्लीट झालेला आहे की आपण फर्स्ट स्ट्रिंगला सेकंड स्ट्रिंग अटॅच केली विदाउट युजिंग द strcat फंक्शन. ओके, नाउ द नेक्स्ट एक्झाम्पल इज, आता थोडस लेंदी होणार आहे आपल्याला काय की कंपेअर करायचे टू स्ट्रिंग्स इक्वल आहेत की नाहीत. ओके, आता आपण लेस दॅन ग्रेटर दॅन चेक करणार नाही बिकॉज तुम्हाला जस्ट येतं राईट अ प्रोग्राम टू check whether given two strings are equal or not equal without using strcmp function. As I have told you earlier that strcmp function returns three types of value: 0, positive or negative, 0 if the strings are equal, positive if first string is greater than second string, and negative if first string is less than second string. Okay, so आपण less than ची गरज नाहीये, जस्ट आपल्याला काय दाखवायचं आहे की strcmp फंक्शनचा यूज न करता टू स्ट्रिंग इक्वल आहेत की नाही. अगेन सी जो कंपाइलर आहे आपला तो केस सेन्सिटिव्ह आहे. सी कंपाइलर काय आहे, केस सेन्सिटिव्ह. Case sensitive means what? This compiler is differentiate between capital A and small a. Means what? For C compiler, capital A and small a, these are two different characters because obviously त्यांची ASCII value different असते. So the character पण different आहे. So जरी तुम्ही
स्ट्रिंग एबीसी टाकली आणि दुसरी एबीसी स्मॉल एबीसी टाकली, मग तुम्ही strcmp फंक्शन यूज केलं तरी पण तुम्हाला काय येणार आहे, स्ट्रिंग्स आर नॉट इक्वलच येणार आहे. आणि तुम्ही विदाउट strcmp जरी कोड लिहिला तरी सुद्धा स्ट्रिंग्स आर नॉट इक्वलच येणार आहे. सो आपल्याला प्रोग्राम कसं लिहायचा आहे, विथ केसेस जर सेम असेल स्ट्रिंग देन ओनली इट विल डिस्प्ले स्ट्रिंग्स आर इक्वल, अदरवाइज नॉट इक्वल, बिकॉज सी कंपाइलर तसाच वर्क करतो. सो आपण किती चेक केलं की कॅपिटल आहे आणि स्मॉल आहे तरी पण ते होणार नाही. ठीक आहे. नाउ बघा आता आपल्याला कसं लॉजिक आपण फॉलो करणार बघा, की आपण दोन स्ट्रिंग घेणार S1 S2. ओके. नाउ इथे मी घेतलं एबीसी आणि इथे पण घेतलं एबीसी. ओके. सो फर्स्ट आपण काय करणार आहे, कॅरेक्टर बाय कॅरेक्टर, जसं strcmp फंक्शन कसं वर्क होतं की फर्स्ट स्ट्रिंगचं फर्स्ट कॅरेक्टर कम्पेअर होतं सेकंड स्ट्रिंगच्या फर्स्ट कॅरेक्टर, सेम आपण तसंच करणार आहे. बट बिफोर स्टार्ट टू कम्पेअर फर्स्ट आपण काय करणार की युजरनी ज्या दोन स्ट्रिंग गेट्स केलेल्या आहेत, स्कॅन केलेल्या आहेत, त्याची पहिले आपण लेंथ फाइंड आउट करणार. ओके. ठीक आहे. सपोज ह्याची लेंथ L1 आहे आणि इथे लेंथ L2 आहे. सो याच्यासाठी आपण ऑब्विसली strlen फंक्शन यूज करू, बिकॉज आपल्याला कंपेअरचं लॉजिक विदाउट strcmp फंक्शन लिहायचं, लेंथचं नाही. ठीक आहे. नाउ सो कंपेअरिंग स्टार्ट करायच्या आधी आपण लेंथ चेक करणार. मीन्स व्हॉट, की तुम्ही युजर कडून ज्या दोन्ही स्ट्रिंग घेणार आहे त्याची लेंथच इक्वल नसेल, मीन्स L1 इज नॉट इक्वल टू L2, तर आपल्याला पुढे 1 बाय 1 कॅरेक्टर चेक करायची गरज आहे का, नाही. बिकॉज काय की युजरनी ज्या स्ट्रिंग एंटर केलेल्या आहेत त्यांची लेंथच इक्वल नाहीये. सो पुढे 1 बाय 1 कॅरेक्टरचा कोड आपल्याला टाकायची गरज नाही. सो लेंथ इक्वल नसेल डायरेक्टली प्रिंट करून टाकायचं नॉट इक्वल. ओके. फर्स्ट काय करायचं, आपण युजर कडून दोन स्ट्रिंग घेणार, मग त्याची लेंथ कॅल्क्युलेट करणार दोघांची युजिंग strlen फंक्शन. ओके. नाउ त्या लेंथ चेक करणार. इफ बोथ लेंथ्स आर नॉट इक्वल देन आपण डायरेक्टली प्रिंट करून टाकणार नॉट इक्वल, स्ट्रिंग्स आर नॉट इक्वल. ओके. नाउ आता एल्स मध्ये काय लिहिणार, एल्स मीन्स व्हॉट, L1 and L2 आर इक्वल. ओके. सो लेंथ इक्वल म्हणजे लगेच प्रिंट करणार का आपण स्ट्रिंग आर इक्वल, नॉट, बिकॉज बघा S1 ची लेंथ 3 येणार एबीसी आणि इथं जर मी PQR टाकलं तर लेंथ सेम आहे दोघांची पण ते इक्वल आहेत का, नाही. सो नॉट इक्वल, लेंथ जर इक्वल नसेल तर डायरेक्ट आपल्याला प्रॉब्लेमचं सोल्युशन मिळालं काय, बोथ द स्ट्रिंग्स आर नॉट इक्वल. बट एल्स मध्ये जर आपण आलो मीन्स व्हॉट, लेंथ आर इक्वल. ओके. एल्स मध्ये काय आलं, बिकॉज ही कंडिशन फॉल्स आहे नॉट इक्वलची, नॉट इक्वलची फॉल्स आहे म्हणजेच काय, इक्वल आहेत लेंथ. सो आता आपल्याला बघा लेंथ जेव्हा इक्वल आहे तेव्हा सुद्धा दोन केसेस आहेत, काय की एकतर आपलं आउटपुट नॉट इक्वल येईल किंवा इक्वल येईल. ओके. सो आपल्याला इथे ते करायचं आहे. एल्स मध्ये आपले दोन ऑप्शन येणार, इक्वल येईल किंवा नॉट इक्वल. जर L1 इज नॉट इक्वल टू L2, दोघांची लेंथ सेम नाहीये, देन डायरेक्टली आपण कन्क्लूड करू शकतो की स्ट्रिंग्स आर नॉट इक्वल. बट इफ length are equal then it may be or it produce two types of two output. One output from these two, एक तर नॉट इक्वल किंवा इक्वल, दोन्हीकडे एबीसी असेल तर ठीक आहे इक्वल, पण एबीसी एक आणि एक PQR आहे, याचं मिनिंग काय की लेंथ सेम आहे बट स्ट्रिंग इक्वल नाही. सो त्या केस मध्ये नॉट इक्वल आणि लेंथ आणि स्ट्रिंग दोन्ही इक्वल असेल तरच इक्वल. ओके. सो आपल्याला कसं फ्लो करायचंय बघा, फर्स्ट आपण दोन्ही स्ट्रिंग युजर कडून स्कॅन करणार, त्याचे लेंथ कॅल्क्युलेट करणार. ओके. इथपर्यंत करणार आपण. सो आपण पहिले ते करून घेऊ. इन्क्लूड करा बिकॉज आपण strlen फंक्शन यूज करणार आहे. ओके. सो S50 आणि P50 आपण दोन स्ट्रिंग घेऊ, S आणि P. ओके. नाउ इंट I L1 L2, लेंथ 1 लेंथ 2, अजून कोणते ऑप्शन व्हेरिएबल्स लागले तर ते आपण नंतर डिक्लेअर करू. ओके. सो फर्स्ट काय सांगितलं तुम्हाला, दोन्ही पण स्ट्रिंग एंटर करून टाकायच्या. सो एंटर फर्स्ट स्ट्रिंग then gets S1. Okay. Now next printf enter second string. Okay. Gets S2. दोन्ही स्ट्रिंग झाल्या की दोघांची लेंथ कॅल्क्युलेट करा. सो strlen S1. सो S1 जी तुम्ही स्ट्रिंग टाकणार त्याची लेंथ L1 मध्ये जाणार. ओके. आणि L2 इक्वल टू strlen S2.
ओके. सो आपला फ्लो कसा होता की दोन्ही स्ट्रिंग आपण स्कॅन केल्या आणि दोघांची लेंथ कॅल्क्युलेट केली. ओके. देन मी तुम्हाला काय सांगितलं की चेक करायचं इफ L1 इज नॉट इक्वल टू L2. जर L1 आणि L2 सेमच नाहीये देन डायरेक्टली कन्क्लूड करा स्ट्रिंग्स आर नॉट इक्वल. ओके. आणि एल्स मीन्स व्हॉट की L1 आणि L2 सेम आहे. ओके. सो आता पुढे काय करायचं ते आपण बघूयात. ओके. सो आता हा इथपर्यंतचा प्रोग्राम तुम्हाला कळाला की आपण जस्ट सिंपल आहे फर्स्ट स्ट्रिंग टाकली S1 मध्ये, सेकंड स्ट्रिंग टाकली S2 मध्ये, L1 मध्ये पहिल्या स्ट्रिंगची लेंथ, L2 मध्ये दुसऱ्या स्ट्रिंगची लेंथ. ओके. सो आता आपण एक एक्झाम्पल घेऊ आणि देन हे रफ करते मी. ह्या साइडला प्रोग्राम लिहूयात आपण. छोट्या छोट्या स्ट्रिंग घेऊयात बघा. सो S1 मध्ये आपण पहिल्यांदा इक्वल साठी करू आपण. ओके. सो S1 मध्ये आपण ABC टाकू. सो S1 ऑफ 0 मध्ये A जाईल, इथे B जाईल. S1 नाहीये सॉरी, S आणि P घेतलंय ना. सो इथे S, इथे P, S, P. काही नाही, व्हेरिएबल फक्त. नाउ एंटर फर्स्ट स्ट्रिंग. सपोज आपण गेट्स S केलेला आहे. सो S मध्ये सपोज ABC टाकला आपण. सो इथे A जाणार. हे ऑटोमॅटिकली इथे तुम्ही डायरेक्टली ABC टाकणार आणि ऑटोमॅटिकली S ऑफ 0 मध्ये A जाणार, S ऑफ 1 मध्ये B जाणार आणि S ऑफ 2 मध्ये C जाणार आणि S ऑफ 3 पासून 49 पर्यंत नल कॅरेक्टर. ओके. नाउ इथे एंटर सेकंड स्ट्रिंग. सपोज मी P मध्ये टाकलं, सेम टाकू पहिल्यांदा आपण ABC टाकलं. सो P ऑफ 0 मध्ये गेला A, P ऑफ 1 मध्ये गेला B, P ऑफ 2 मध्ये गेला C आणि P ऑफ 3 पासून नल कॅरेक्टर अप टू 49 पर्यंत बिकॉज 50-50 आहे. ओके. नाउ L1 strlen ऑफ S. सो S मध्ये किती कॅरेक्टर्स आहेत 1 2 3. सो लेंथ फंक्शन विल रिटर्न 3 कुठे L1 मध्ये. सो L1 ची व्हॅल्यू आली 3 आणि L2 ची पण काय आली 3 आली बिकॉज P मध्ये पण ABCच आहे. ओके. नाउ L1 इज नॉट इक्वल टू L2, 3 इज नॉट इक्वल टू 3, कंडिशन फॉल्स, एल्स मध्ये आलो. ओके. सो आता आपण एल्स करूयात. इकडे मी राईट डाऊन करते. सो पहिल्यांदा आपल्याला I आपण 0 करू. ओके. आता या प्रोग्रामची काही गरज नाही बघा बिकॉज ऑलरेडी मी तुम्हाला ट्रेस करून दाखवलं आहे इथपर्यंत. नाउ फॉर I is equal to 0, I is less than L1 or L2 काही लिहू शकता तुम्ही बिकॉज आपण एल्स मध्ये काय आलोय L1 इज नॉट इक्वल टू L2. ही कंडिशन फॉल्स आहे म्हणूनच आपण एल्स मध्ये आलो. ओके. ह्याचं मिनिंग काय आहे आपण एल्स मध्ये आलोय म्हणजे L1 आणि L2 ची व्हॅल्यू सेम आहे हे त्याचं मिनिंग आहे. ओके. सो इथे आपण I 0 करायची गरज नाही आपण फॉर लूप यूज करतोय. सो फॉर I इज इक्वल टू 0, I इज लेस दॅन L1 और L2 काय कोणताही व्हेरिएबल ला बिकॉज L1 आणि L2 ची व्हॅल्यू सेम आहे. इफ S1 ऑफ S आणि P यूज केले आपण. सो इफ S ऑफ I इज नॉट इक्वल टू P of I, then break. ओके. हा फॉर लूप कंप्लीट झाला. ठीक आहे. हे फॉर लूप नंतर इफ I is double equal to L1 then printf strings are not equal. हे काय आहे मी तुम्हाला एक्सप्लेन करते. not equal, strings are equal. Strings equal. Else strings not equal. हा else complete हे बघा हे for loop complete.
ओके, तर कमेंट टाकले. देन हा जो एल स्टार्ट झालेला आहे तो इथे कम्प्लीट. ओके, देन गेट CH अँड प्रोग्राम कम्प्लीट. ठीक आहे. सो आपण जे एस आणि पी ची व्हॅल्यू घेतली होती अकॉर्डिंग टू दॅट आपल्याला L1 आणि L2 3 मिळाले. सो 3 इज नॉट इक्वल टू 3 ही कंडिशन फॉल्स झाली. सो आपण एल्स मध्ये आलो. सो एल्स मध्ये आलो ह्याचाच अर्थ काय की L1 आणि L2 सेम आहे. सो आपण काय केलं की L1 टाइम्स किंवा L2 टाइम्स किती टाइम्स करा, बिकॉज आपण एल्स मध्ये आलो ह्याचं मिनिंग आहे L1 आणि L2 सेम आहे. ओके, सो आय आता बघा 0 होणार. ओके, नाउ 0 इज लेस दॅन L1. L1 काय 3, L2 लिहिलं तरी 3च आहे. ओके, सो 0 इज लेस दॅन 3 कंडिशन ट्रू. लूप मध्ये आलो. सो S1 ऑफ 0, S1 ऑफ 0 काय आहे A. ओके, इज नॉट इक्वल टू P ऑफ 0 बिकॉज I 0 आहे ना. सो P ऑफ 0 पण काय आहे इज नॉट इक्वल टू A. सो A इज नॉट इक्वल टू A कंडिशन ट्रू आहे का फॉल्स आहे? फॉल्स आहे. सो इफ मध्ये जाणार का? नाही जाणार. सो ब्रेक होणार का? ब्रेक मीन्स काय डायरेक्टली लूपच्या बाहेर येणार म्हणजे फॉर लूपच्या. ओके, सो सध्या A इज नॉट इक्वल टू A बिकॉज ते इक्वल A ना. सो हे फॉल्स आहे. सो इफ मध्ये गेलं नाही, सो ब्रेक झालं नाही. नेक्स्ट टाइम I किती होणार? I प्लस प्लस. सो I 1 होणार. ओके, now 1 is less than 3 condition true. Now S of 1 I 1 आहे. So S of 1 मध्ये काय आहे B. ओके, आणि is not equal to P of I 1 आहे ना. So P of 1 मध्ये काय आहे B. So B is not equal to B condition false. So if मध्ये जाणार नाही. नेक्स्ट टाइम I प्लस प्लस I किती होणार? 2 होणार. Now 2 is less than 3 condition true. if मध्ये आलो. Now S of 2 काय आहे C. C is not equal to P of 2 म्हणजे S of 2 काय आहे C. C is not equal to P of 2. P of 2 पण काय आहे C. So C is not equal to C condition false. परत if मध्ये गेलो नाही, लूप कडे आलो. I प्लस प्लस झाला. I किती झाला? 3. ओके, सो 3 लेस दॅन 3 कंडिशन फॉल्स बिकॉज 3 इक्वल टू 3. आपण फक्त लेस दॅन 3 केले. लेस दॅन 3 का केलं बघा. L1 जरी 3 आला इक्वल टू 3 का नाही केलं बिकॉज L1 ची लेंथ आपल्याला 3 मिळाली. म्हणजे त्या स्ट्रिंग मध्ये कॅरेक्टर कुठे असणार? 0, 1, 2 पोझिशनला. 1 लेंथ कमी असते. हे मी तुम्हाला रिव्हर्स मध्ये पण एक्सप्लेन केलेलं आहे. ओके, सो 3 इज लेस दॅन 3 कंडिशन फॉल्स. लूपच्या बाहेर आलो. सो लूप नंतर काय लिहिलंय हे. सो I ची व्हॅल्यू काय आहे 3 आणि L1 पण काय आहे 3. सो 3 इक्वल टू 3 आहे काय? येस आहे. सो स्ट्रिंग्स आर इक्वल. सो हा इफ झालाय, हा एल्स होणार नाही आणि हा एल्स कम्प्लीट प्रोग्राम कम्प्लीट. आलं लक्षात? आता ह्याचं मिनिंग काय? ब्रेक म्हणजे काय की पूर्ण स्ट्रिंग ट्रॅव्हर्स. आता हे जे लूप आहे हे लूप काय करतंय की जेवढी लेंथ आहे तेवढ्या टाइम स्ट्रिंगचं इच कॅरेक्टर कम्पेअर करते. ओके, सो ब्रेक म्हणजे काय की लूपला मध्येच एक्झिट करायचं. सो जनरली आपण एक्झिट कसं होतो? लूप मधून एक्झिट कसं होतं आपण जनरली जेव्हा आपली ही कंडिशन फॉल्स होईल. ओके, पण ब्रेक काय करतं की टर्मिनेट करतं लूप बिफोर दिस कंडिशन इज फॉल्स. म्हणजे ही कंडिशन जरी ट्रू असेल पण ही कंडिशन जरी ट्रू आहे आणि ही पण ट्रू आहे तर काय होणार? ब्रेक म्हणजे काय? लूपच्या बाहेर येतं. इफच्या बाहेर नाही. इफ तुम्ही कोणत्या लूप मध्ये लिहिले त्या लूपच्या बाहेर येतं. मी ऑलरेडी तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे हाऊ द ब्रेक एक्झिक्यूट, हाऊ द ब्रेक विल एक्झिक्यूट. तर हे परत एकदा रिवाइज करा वाटलंच तर तुम्ही. ठीक आहे, सो जर तुम्ही ह्या इफ मध्ये आलेच नाही ह्याचा अर्थ काय आहे की ब्रेक झाले नाही जोपर्यंत ही कंडिशन फॉल्स होत नाही. ओके, सो ह्या लूप मध्ये आले नाही म्हणजे असं कोणतंच कॅरेक्टर तुम्हाला मिळालं नाही दोन्ही स्ट्रिंग मध्ये की जे इक्वल नाहीये. इज नॉट इक्वल नाहीये. इक्वल नाही मिळालं म्हणजेच काय? ऑल कॅरेक्टर्स आर इक्वल. सो जर तुम्ही ब्रेक मध्ये आले नाही तर तुम्ही लूपच्या बाहेर कसं येणार? प्रॉपर ही कंडिशन फॉल्स झाल्यावर. सो ही कंडिशन कधी फॉल्स होईल? जेव्हा ऑल दी कॅरेक्टर ट्रॅव्हर्स होतील. मग सगळे कॅरेक्टर ट्रॅव्हर्स झाले तरी सुद्धा तुम्ही ह्या इफ मध्ये आले नाही याचा अर्थ काय की स्ट्रिंग काय आहे? इक्वल आहे. ओके, नाउ आता आपण अजून एक एक्झाम्पल घेऊ. आता तुम्हाला ते मेनचं माहितीच आहे की सपोज आता मी एस मध्ये काय टाकते? एबीसीज टाकते जे की आपण गेट्स एस केलंय ना. ठीक आहे, आणि पी मध्ये PQR टाकते किंवा ए टाकते. पहिल्यांदा थोडस P of 0 मध्ये एस टाकते, P of 1 मध्ये बी टाकते आणि P of 2 मध्ये क्यू टाकते बघा. ठीक आहे, नाउ गेट्स केलं आपण एस ही व्हॅल्यू केली, गेट्स केलं पी ही व्हॅल्यू घेतली, नंतर मी L1 ची
लेंथ काढली दॅट strlen फंक्शननी एस काढली दॅट इज 3 मिळणार बिकॉज 3 कॅरेक्टर आहे आणि L2 पी ची पण लेंथ काय मिळणार 3 मिळणार. ओके इथपर्यंत झालं ना. आपण चेक करतोय L1 इज नॉट इक्वल टू L2 बट 3 इज नॉट इक्वल टू 3 फॉल्स म्हणजेच काय की लेंथ इक्वल आहे. नाउ आता आपल्याला चेक करायचं की लेंथ इक्वल आहे बट स्ट्रिंग इक्वल आहे का. ओके नाउ बघा आता सो आय परत आता आपण आय काय करणार आय परत आपण 0 करणार 0 इज लेस दॅन L1 दॅट इज 3 कंडिशन ट्रू. इथे आलो S1 ऑफ 0 काय आहे A इज नॉट इक्वल टू P ऑफ 0 I 0 आहे ना सो P ऑफ 0 पण काय आहे A इज नॉट इक्वल टू A कंडिशन फॉल्स. सो इफ मध्ये जाणार नाही. नेक्स्ट टाइम I परत इन्क्रीमेंट होणार I किती होणार 1 होणार. नाउ 1 इज लेस दॅन 3 कंडिशन ट्रू. लूप मध्ये आलो S ऑफ 1 काय आहे B इज नॉट इक्वल टू P ऑफ 1 P ऑफ 1 काय आहे B चे. सो B इज नॉट इक्वल टू B कंडिशन फॉल्स. लूप ब्रेक मध्ये आलो नाही. परत लूप कंटिन्यू होणार I इन्क्रीमेंट होणार I किती झाला 2 इज लेस दॅन 3 कंडिशन ट्रू. लूप मध्ये आलो. नाउ S ऑफ 2 I 2 आहे ना सो S ऑफ 2 काय आहे C इज नॉट इक्वल टू P ऑफ 2 काय Q. यस C इज नॉट इक्वल टू Q राईट आहे. सो इफ ची कंडिशन ट्रू आहे. सो इफ मध्ये आलो ब्रेक म्हणजे डायरेक्टली लूपच्या बाहेर आलो म्हणजे ही कंडिशन फॉल्स न होताच आपण लूपच्या बाहेर आलो. लूपच्या बाहेर काय लिहिलेलं हे लिहिलेलं. सो I काय आहे जेव्हा आपण लूपच्या बाहेर आलो तेव्हा 2 आणि L1 काय 3. सो 2 इक्वल टू 3 आहे का नाही. सो एल्स मध्ये आलो स्ट्रिंग्स आर नॉट इक्वल. बघा इथे ABC आणि इथे ABQ आहे सो स्ट्रिंग्स आर नॉट इक्वल. ह्याचाच अर्थ काय की लेंथ जर आता आपण बघा लेंथ जेव्हा एल्स मध्ये मी तुम्हाला सांगितलं 2 येणार नॉट इक्वल किंवा इक्वल. सो आपण दोन्ही बघितलं की एल्स मध्ये सुरुवातीला आपण लेंथ सेम आणि स्ट्रिंग पण सेम घेतली नंतर आपण लेंथ सेम आणि स्ट्रिंग डिफरंट घेतली. सो आपल्याला काय आलं नॉट इक्वल. सो आपण दोन्ही केस बघितल्या. ठीक आहे. नाउ बघा आता परत एकदा सांगते जेव्हा ही कंडिशन फॉल्स होऊन आपण लूपच्या बाहेर येणार तेव्हा काय I आणि L सेम असणार I आणि लेंथ. ह्याचा अर्थ काय की ऑल स्ट्रिंग आपली ट्रॅव्हर्स करून झालेली आहे ट्रेस करून झालेली आहे आणि आपल्याला एकदाही आपण ही कंडिशन ट्रू झाली नाही म्हणजे ऑल कॅरेक्टर्स नॉट इक्वल ची कंडिशन ट्रू झाली नाही. ह्याचंच मिनिंग काय आहे की ऑल कॅरेक्टर सेम आले सो आपण आपली स्ट्रिंग इक्वल येणार आणि ही कंडिशन फॉल्स होण्याच्या आधीच आपण ब्रेक थ्रू जर बाहेर आलो लूपच्या तर असं कोणतं तरी कॅरेक्टर आपल्याला मिळाले की जे नॉट इक्वल आहे सो आपण स्ट्रिंग्स आर नॉट इक्वल दाखवलं. सो एल्स मध्ये जेव्हा लेंथ तुम्हाला सांगितलं कम्पेअर करताना आपण चेक करणार जर लेंथ इक्वलच नसेल तर आपण डायरेक्टली नॉट इक्वल लिहून टाकणार पण लेंथ इक्वल आहे देन आयदर स्ट्रिंग्स विल बी सेम ऑर नॉट सेम. सो आपण दोन्ही बघितलं लेंथ इक्वल स्ट्रिंग इक्वल आणि लेंथ पण इक्वल आणि स्ट्रिंग नॉट इक्वल. सो दोन्ही झालं. ओके नाउ बघा आता सपोज मी S मध्ये टाकलं ABCD आणि E आणि P मध्ये ABQ टाकलं गेट्सने. सो strlen फंक्शन मला S ची लेंथ काय देईल 1 2 3 4 5 देईल. ओके आणि L2 ची काय देईल 3 देईल. सो मी इफ मध्ये आले. सो 5 इज नॉट इक्वल टू 3 कंडिशन 5 इज नॉट इक्वल टू 3 कंडिशन ट्रू. सो इफ मध्ये आलो डिस्प्ले झालं स्ट्रिंग्स ऑफ नॉट इक्वल इफ झालाय सो त्याचा पर्टिक्युलर हा एल्स होणार नाही. बघा लेंथ जर इक्वल नसेल तर कंपायलरला एवढं ट्रेस करत लावायची गरजच नाही ना एक्झिक्युशन टाइम इन्क्रीज करायची. लेंथ इक्वल नाही डायरेक्टली हे चेक करायची गरज नाही डायरेक्टली नॉट इक्वल डिस्प्ले होईल आणि इफ झालाय सो त्याचा रिस्पेक्टिव्ह एल्स होणार नाही. आलं का लक्षात. सो दिस इज अ प्रोग्राम फॉर कंपेअरिंग द टू स्ट्रिंग विदाउट युजिंग द strcmp फंक्शन. ओके नाउ वी विल write and run this program. compare.c. ओके नाउ आपल्याला दोन्ही स्ट्रिंग लागणारच आहे. सो S1 ऑफ 0 आणि S1 ऑफ 2 देन S2 ऑफ 0 ते थोडंसं आपल्याला बोलण्यासाठी थोडंसं जेव्हा मी तुम्हाला ट्रेस करताना एक्सप्लेन करते तो थोडं हार्ड जातं. सो मी S आणि P घेतले. नाउ L1 फॉर लेंथ 1 आणि L2 लेंथ सेकंड स्ट्रिंगची लेंथ साठी. ओके
आणि स्ट्रिंग डॉट एच लागेल बिकॉज आपण लेंथ कॅल्क्युलेट करतोय. जर तुम्हाला लेंथ सुद्धा आपल्याला लेंथ कॅल्क्युलेट करणं तर कंपल्सरी, सो तुम्हाला लेंथ पण मी विदाउट strlen फंक्शन एक्सप्लेन केली, सो त्यांनी काढली तरी हरकत नाही. ओके, दोन्ही स्ट्रिंग आपण एंटर केल्या. ओके, नाउ दोन्ही स्ट्रिंग आपण एंटर केल्या. नाउ आपण आता लेंथ कॅल्क्युलेट करणार. सो L1 मध्ये आपण टाकणार S फर्स्ट स्ट्रिंगची लेंथ दॅट इज S ची, देन L2 मध्ये टाकणार आपण सेकंड. ओके, सो इथे आपण व्हेरिएबल नेम चेंज केले. सो S आणि S1 S2 ठेवलं तरी चालेल, मग इथे पण S1 S2 ठेवायचं. ओके, नाउ चेक करायचं की इफ लेंथ इज नॉट इक्वल टू लेंथ ऑफ फर्स्ट स्ट्रिंग इज नॉट इक्वल टू सेकंड स्ट्रिंग. जर नसेल तर डायरेक्टली प्रिंट करून टाकायचं स्ट्रिंग्स आर नॉट इक्वल. ओके, एल्स नाउ लेंथ इक्वल आहे, सो एल्स मध्ये येणार. सो लेंथ इक्वल आहे, नेसेसरी नाही की स्ट्रिंग पण इक्वल असेल, बिकॉज नयन अँड कमल दोघांना काय 5 लेंथ आहे, 5 कॅरेक्टर्स आहेत, बट स्ट्रिंग इक्वल आहे का नाही, सो ते आता आपल्याला चेक करायचं. सो फॉर I इज इक्वल टू 0, I इज लेस दॅन तुम्ही आयदर L1 लिहा किंवा L2 लिहा, बिकॉज दोघांची पण व्हॅल्यू सेम आहे म्हणूनच तुम्ही एल्स मध्ये आलेले आहात. ओके, नाउ इफ S ऑफ I is not equal to P of I, then write down break. देन लूपच्या बाहेर आल्यानंतर चेक करायचं I ची व्हॅल्यू जर L1 आलेली असेल, म्हणजे तुमची लूपच्या बाहेर जर ह्या कंडिशन मुळे आलेला असाल तर स्ट्रिंग तुमची इक्वल आहे. ओके, स्ट्रिंग्स आर इक्वल. एल्स स्ट्रिंग्स आर नॉट इक्वल. ठीक आहे, झालाय आपला प्रोग्राम. नाव सेव्ह करते. काय एरर आली तर आपल्याला कळेल ती कंपाइल केल्यानंतर. नाउ एंटर फर्स्ट स्ट्रिंग. सो बघा DEF ही ABCD जी एक स्ट्रिंग घेतली आणि एक PQR घेतली. सो स्ट्रिंग्स आर नॉट इक्वल बिकॉज लेंथच इक्वल नाहीये. ओके, नाउ आता परत आपण रन करू. एंटर फर्स्ट स्ट्रिंग ABC, सेकंड स्ट्रिंग ABC नॉट इक्वल. ओके, मी चेक करते. आपण ABC PQR, सो नॉट इक्वल हे आलं. ठीक आहे, इथे काय आलं? आर इक्वल. I ची व्हॅल्यू काय येते मी चेक करते, म्हणजे आपल्याला कळेल. I का डिस्प्ले नाही होते? बिकॉज आपली लेंथ कडेच लेंथ आपल्याला रॉंग मिळते. आय थिंक दोन्हीकडे एसच केला मी. सो इथे P बघा, सिली मिस्टेक. गेट्स करते ना मी एस, त्याच्यामुळे त्याची काही गरज नाही. नाउ आपण ऑल जे मी तुम्हाला सांगितलेले की लेंथ इक्वल असेल तर 2, नॉट इक्वल आणि इक्वल करून बघायचा, नॉन नसेल तर ते पण. ठीक आहे, दोन्ही करून बघूया. दोन्हीकडे मी गेट्स एसएसच केलं होतं, त्यामुळे तो प्रॉब्लेम आला. हिची व्हॅल्यूज घेतली नव्हती, सो ती नल आली ना. सो इच टाइम DFG
नाउ आउटपुट बरोबर आहे, लेंथ इक्वल नाहीये, सो नॉट इक्वल आलं. ओके, नाउ बघा, म्हणून आपण वेगवेगळे एक्झाम्पल इनपुट घेऊन ट्राय करायचं असतं. जर मी पहिल्या अटेम्प्टलाच मला नॉट इक्वल दाखवलं, बिकॉज मी नॉट इक्वल स्ट्रिंग केली, सो तिथं जर मी स्टॉप झाले असते, ठीक आहे बाई आलं माझं, नॉट इक्वल टाकलं, नॉट आलं, नॉट इक्वल आलं. ओके, दोन्ही स्ट्रिंग मी डिफरंट टाकले, नॉट इक्वल आलं. बट मी परत इक्वल येतंय की नाही त्याच्यासाठी पण मी इनपुट घेतलं, तिथेच मी स्टॉप नाही केलं प्रोग्राम, परत एकदा रन केला, आलं का लक्षात? तेव्हा मग मला एरर का आली. सो एबीसी, आता लेंथ इक्वल घेऊ आणि स्ट्रिंग नॉट इक्वल घेऊ, तो नॉट इक्वल येते, सो हे पण बरोबर येते. आता आपण इक्वल येते का ते करून बघू. सो ऑलवेज ट्राय द प्रोग्राम फॉर द डिफरंट इनपुट्स. नाउ स्ट्रिंग्स आर इक्वल. नाउ आपला प्रोग्राम काय आहे, करेक्ट आहे. ओके, सो हे झालं तुमचं स्ट्रिंगचे प्रोग्राम्स. बघा, युजिंग स्ट्रिंग हँडलिंग विदाउट स्ट्रिंग हँडलिंग फंक्शन. ओके, त्याच्यानंतर मी जो तुम्हाला होमवर्क दिलेला आहे की राईट फर्स्ट जे असाइनमेंट आहे ती पण तुम्ही ट्राय करायची आहे, स्ट्रिंगचे प्रोग्राम. त्याच्यानंतर बघा, राईट सी प्रोग्राम, जी फर्स्ट असाइनमेंट आहे, फर्स्ट जे आहे, राईट प्रोग्राम टू डू द फॉलोइंग टू आउटपुट द क्वेश्चन हु इज द इन्व्हेंटर ऑफ सी. तर तो प्रोग्राम ट्राय करा, नाही आला तर मी एक्सप्लेन करेल. ओके, सेकंड, write a C program to remove all character in a string except the alphabet. Write a C program to remove all characters in a string except alphabets. तर काय करायचं बघा, तुम्हाला पहिल्यांदा तुम्ही एक S1 ची व्हॅल्यू घेणार, सपोज AB10, कोणतेही कॅरेक्टर टाकायचे अल्फाबेट सोबत. ओके, ही घेतली. अजून एक कॅरेक्टर ॲरे करा, हा एक कॅरेक्टर ॲरे आणि अजून एक कॅरेक्टर ॲरे घ्या. ओके, नंतर हा ट्रॅव्हर्स करायचा जोपर्यंत, जसं आपण करतो I0 while S1 of I is not equal to null, जोपर्यंत नल येत नाही तोपर्यंत. आणि S2 साठी एक J ची इंडेक्स पण घ्या. ओके, नाउ इथे मी तुम्हाला C टाइप डॉट H शिकवलेला आहे. ओके, सो C टाइप डॉट H यूज करायचं. इफ S1 आपल्याला काय करायचं, रिमूव्ह करायचे अल्फाबेट सोडून बाकीचे. सो S2 मध्ये काय आलं पाहिजे, फक्त ABCD. जर आपलं हे इनपुट आहे तर S2 मध्ये फक्त ABCD 1 0 क्वेश्चन मार्क हे रिमूव्ह झाले पाहिजे. ओके, सो चेक करायचं. if is alpha S1 of I, S1 of I जर is alpha असेल, S1 of I म्हणजे काय की S1 of 0 मध्ये काय जाणार बघा, जेव्हा तुम्ही S1 ची व्हॅल्यू गेट्सनी AB10 क्वेश्चन मार्क CD टाकता तेव्हा S1 of 0 मध्ये काय जातो, A जातो. S1 of 1 मध्ये काय जातो, B जातो. असं कंटिन्यू होतं. सो is alpha हे जे फंक्शन्स बघितले आपण, is alpha, is digit, is alpha num, हे सगळे सिंगल कॅरेक्टर वरती होतात. मग S1 of I घेतो आपण, म्हणजेच काय, सिंगल कॅरेक्टर. मग ते अल्फाबेट असेल तर तुम्ही काय करणार, S2 of J मध्ये S1 of I ची व्हॅल्यू टाकणार. ओके, S1 of I मध्ये जी व्हॅल्यू आहे ना ती S2 of J मध्ये. म्हणजे आपण काय करतोय की अल्फा जर असेल ना, ही कंडिशन जर ट्रू आली म्हणजेच S2 च्या त्या पोझिशनला अल्फाबेट आहे, सो ते आपण सेकंड कॅरेक्टर ॲरे मध्ये टाकलं. J++ इफ मध्ये करायचं फक्त, आणि इफच्या बाहेर I++ करायचं. ओके, प्रॉपर होईल. जर काय एरर आली तर ती सॉर्ट आउट करा, आणि तरी पण नाही झालं तर मी सांगेल, बट हा प्रोग्राम तुम्हाला यायला पाहिजे, बिकॉज सिम्पल आहे, ॲरेचाच प्रोग्राम आहे असं म्हणावं लागेल आपल्याला. बिकॉज जरी स्ट्रिंग आहे तर स्ट्रिंग इज नथिंग बट अ कॅरेक्टर ॲरे. जसं आपण इंटिजर ॲरे A0 A1 करतो तसंच हे पण वर्क होतं. जरी तुम्ही घेताना डायरेक्टली गेट्स S1 व्हॅल्यू घेता तरी पण ती बाय डिफॉल्ट कशी जाते, ॲरे मध्ये जाते. ओके, सो हा एक प्रोग्राम तुम्हाला यायला पाहिजे. त्याच्यानंतर नेक्स्ट जो प्रोग्राम आहे, राईट अ प्रोग्राम टू काउंट नंबर ऑफ ओवेल्स अँड कॉन्सोनंट इन अ गिवन स्ट्रिंग. तर हे सुद्धा इझी आहे. इज अल्फा असेल तर चेक करायचं की S1 ऑफ, किंवा इज अल्फा जरी नसेल तरी चेक करायचं. इफ आपण ओवेल्स बघितलेलंच आहे प्रोग्राम इफ एल्सनी. ओके, सो इफ S1 ऑफ I इज डबल इक्वल टू सिंगल कोट मध्ये A, और S1 ऑफ I इज डबल इक्वल टू सिंगल कोट मध्ये B, हे चेक करायचं. आणि जर इफ कंडिशन ट्रू असेल तर वोवलचं काउंट इन्क्रीमेंट करायचं. आणि एल्स मध्ये इफ ची कंडिशन फॉल्स म्हणजेच काय, ते कन्सोनंट आहे, सो एल्स मध्ये
कन्सोनंटचा काउंट इन्क्रीमेंट करायचा आणि लूप झालं की मग दोन्ही पण डिस्प्ले करायचं. बिकॉज आपल्याला काय सांगितलंय की सपोज जर माझी स्ट्रिंग दीपिका आहे तर वोवेल्स किती आहे याच्यामध्ये 1 2 3 4 आहेत. ओके, आणि कन्सोनंट 1 2 3 आहेत. ओके, सो असं डिस्प्ले झाले पाहिजे. सो नंबर ऑफ वोवेल्स 4 आणि नंबर ऑफ कन्सोनंट 3. सो हा सुद्धा प्रोग्राम इझी आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट प्रोग्राम आहे राईट अ प्रोग्राम टू कॉन्कॅट 2 स्ट्रिंग इनटू 3rd स्ट्रिंग विदाउट strcat फंक्शन. सो हे आपण घेतलंय जस्ट. नाउ नेक्स्ट आहे राईट अ C program to convert vowels into uppercase character in a given string. Suppose दीपिका ही given string आहे. सो जर पर्टिक्युलर कॅरेक्टर वोवेल असेल तर त्याला कॅपिटल मध्ये डिस्प्ले करायचं आणि जे कन्सोनंट आहे त्याला ऍज इट इज डिस्प्ले करायचं. सो हे जर इनपुट असेल तर हे आलं आउटपुट. सो हा सुद्धा प्रोग्राम तुम्हाला यायला पाहिजे, काही अवघड नाहीये. ओके, नाउ राहिला आता चेक करायची स्ट्रिंग पॅलिंड्रोम आहे की नाही आणि हु इज द इन्व्हेंटर ऑफ सी. तर ते जे दोन प्रोग्राम आहेत ते पण तुम्ही ट्राय करा. नाही आलं तर मी तुम्हाला एक्सप्लेन करेल, पण हे जे स्ट्रिंगचे प्रोग्राम्स आहेत हे मी तुम्हाला नेक्स्ट मंडेच्या लेक्चर मध्ये एक्सप्लेन करेल. त्याच्या आधी आपण दुसरा जो चॅप्टर आहे फंक्शनचा तो आपण स्टार्ट करून देऊ. ओके, सो तोपर्यंत तुम्हाला टाइम आहे. तुम्ही प्रॉपर प्रोग्रामच मला करायचा आहे, ह्याच्यासाठी बसा आणि प्रॉपरली प्रोग्राम इम्प्लिमेंट करायचा प्रयत्न करा. तुम्हाला 1 वीक देते मी, तेवढं तुम्ही ट्राय करा. नाही आलं तर नेक्स्ट मंडेला मी तुम्हाला एका लेक्चर मध्ये हे सगळे प्रोग्राम एक्सप्लेन करेन. ओके, आणि जर तुम्हाला कॉलेजमध्ये काही अजून वेगळे दिले असेल तर ते पण सांगा. ते आपण मंडे ट्यूजडेच्या लेक्चरला कम्प्लीट करून टाकू नेक्स्ट. म्हणजे ह्या वीक मध्ये आपल्याला फंक्शन चॅप्टर स्टार्ट करता येईल. म्हणजे तुम्हाला पण लोड नाही येणार की कॉलेजमध्ये लास्ट चॅप्टर सुरू येईल तुमचा अजून क्लासमध्ये एवढंच. ओके, सो आपण हे सुरू करून घेऊ. स्ट्रिंगचे मी भरपूर प्रोग्राम घेतलेत, असं नाही की 1-2 प्रोग्राम घेतलेत. आपले 5-6 प्रोग्राम झाले. स्ट्रिंग हँडलिंग फंक्शनचा एक झालेला आहे, नंबर ऑफ वर्ड्स काउंट करायचा एक झालेला आहे. त्याच्यानंतर हे टोटल विदाउट स्ट्रिंग हँडलिंग फंक्शन 5 प्रोग्राम झाले. सो आपले 7-8 प्रोग्राम झालेले आहेत. आणि ह्यातले जे सेकंड, थर्ड, फोर्थ आणि फिफ्थ हे इझीच आहेत बघा प्रोग्राम. मी जी तुम्हाला आज असाइनमेंट दिली ती प्रॉपर स्टडी करा. नाही आलं तर मी तुम्हाला सांगेल. ओके, नाउ जे तुम्हाला ॲरेची असाइनमेंट दिलेली आहे कॉलेजमध्ये त्याच्यामध्ये बघा फर्स्ट प्रोग्राम आहे राईट अ प्रोग्राम टू सॉर्ट एलिमेंट्स इन ॲरे इन असेंडिंग ऑर्डर अँड डिसेंडिंग. आणि सेकंड काय आहे किंवा फर्स्ट आय थिंक डिसेंडिंग ऑर्डरने आहे आणि देन सेकंड प्रोग्राम है राइट अ प्रोग्राम टू सॉर्ट एलिमेंट्स इन array descending order ascending order मीन्स व्हॉट की array मध्ये जर तुमचे सपोज हे एलिमेंट्स असतील तर तुम्हाला असेंडिंग ऑर्डरनी करायचं म्हणजे काय 10 20 30 40 50 आणि डिसेंडिंग मीन्स काय 50 40 30 20 10 असं आउटपुट पाहिजे. ओके, सो आपण पहिल्यांदा मी तुम्हाला एक टेक्निक सांगते. खूप सारे टेक्निक आहेत बघा सॉर्टिंग करण्यासाठी. तुम्हाला नेक्स्ट डेटा स्ट्रक्चर चॅप्टर मध्ये त्या कळतीलच. ओके, सो त्यातली आपण एक टेक्निक आज यूज करणार आहे सॉर्टिंगची, बबल सॉर्ट टेक्निक. ओके, सो बबल सॉर्ट जी टेक्निक आहे तर ती कशासाठी यूज करतात. फर्स्ट टू सॉर्ट द एलिमेंट्स इन array. एलिमेंट्स इन array. ओके, बोथ वेनी असेंडिंग आणि डिसेंडिंग. सो फर्स्ट आपण असेंडिंग बघूया आणि मग त्याच्यामध्ये थोडाफार चेंजेस केला की डिसेंडिंग. ओके, सो फर्स्ट मी तुम्हाला एका एक्झाम्पलने एक्सप्लेन करते की हा बबल सॉर्ट जो आहे तो कसा वर्क होतो ऍक्च्युअली. ओके, सपोज तुमच्या array मध्ये हा एवढे एलिमेंट्स आहेत 33 कोणतेही एलिमेंट घ्या तुम्ही. सपोज array मध्ये तुमचे एलिमेंट्स आहेत 31 51 27 85 66 13 57 हे एलिमेंट्स आहेत. ओके, सो बबल सॉर्ट कसं वर्क करतं बघा. स्टार्ट करतं फ्रॉम द फर्स्ट एलिमेंट आणि कम्पेअर करतं इच. आता बघा फर्स्ट एलिमेंट कम्पेअर करणार सेकंड एलिमेंट बरोबर. ओके, सो फर्स्ट लेसच आहे ना, सो इंटरचेंज करणार नाही. मग नंतर सेकंड एलिमेंट कम्पेअर करणार थर्ड एलिमेंट बरोबर. सो म्हणजे जो करंट पोझिशनचा एलिमेंट आहे ना तर तो नेक्स्ट एलिमेंट बरोबर कम्पेअर करायचा. सो जो नेक्स्ट एलिमेंट आहे तो लेस आहे. सो 32 इथेच येणार बघा. देन 51 आणि 27 चं कंपॅरिझन होणार. 27 लेस आहे सो इथे 27 येणार, इथं 51 येणार. ओके,
त्याच्यानंतर इथं आता 51 कम्पेअर होणार 85 सोबत. ओके, सो 51 आणि इथं 51 आला ना, सो इथे 85 66 13 57 हे ऍज इट इज. नाव 51 कम्पेअर करणार 85 सोबत. ओके, 51 लेसच आहे. नाव 85 कम्पेअर करणार 66 सोबत. सो 66 काय आहे, लेस आहे. सो 66 आधी येणार, इथे 55 येणार. जो लेस आहे तो आधी घ्यायचा आहे. ओके, नाव हे रिमेनिंग ऍज इट इज. नाव 85 इथपर्यंत आलतो आपण कम्पेअर कर. नाव 85 कम्पेअर होणार 13 सोबत. सो ऑब्विसली 13 लेस आहे, सो इथे 13 येणार, इथे 85 येणार. आणि हे जे आधीचे एलिमेंट्स आहेत ते मेमरी लोकेशन मध्ये ऍज इट इज राहतील. ओके, नाव 85 कम्पेअर होणार 57 सोबत. सो 57 लेस आहे, इथे 57 येणार, इथे 85 येणार. ओके, सो हा झाला पहिला पास. ओके, सो जेव्हा आपलं फर्स्ट, आता बघा आपण फर्स्ट सेकंड बरोबर थर्ड बरोबर असे कम्पेअर करत आलो की आपल्याला शेवटी कंपॅरिझन आपलं संपलं ना. 85 57 सोबत कम्पेअर केलं, इथे 57 आले, इथे 85. पुढे कंपॅरिझन करायला एलिमेंट्स आहेत का, नाही. सो आपला फर्स्ट पास कम्प्लीट झाला. आणि बबल सॉर्टचं कसं असतं, जेव्हा एक पास 1 by 1 पास कम्प्लीट होतो तेव्हा जो लास्ट एलिमेंट असतो ना तो सॉर्टेड असतो. आता आपण असेंडिंग ऑर्डरने सॉर्ट करतोय. जेव्हा हा ऍरे बघा तुमचा इनपुट, जेव्हा हा शेवटी सॉर्ट होईल तेव्हा सगळ्यात हायेस्ट काय 85, तर तो शेवटीच राहणार आहे की नाही. सो तो सॉर्ट होतो. म्हणजे काय होतं की फर्स्ट पासला हा जो लार्जेस्ट एलिमेंट आहे तो शेवटच्या पोझिशनला जातो बबल सॉर्टनी. ओके, सो किती असे नंबर ऑफ पासेस असतात, n-1. मीन्स व्हॉट, तुमच्याकडे n आता 1 2 3 4 5 6 7. सो n जर 7 आहे तो किती पास नंतर हा ऍरे सॉर्ट होईल, 7. n जर 7 आहे तर 6 पास नंतर ऍटमोस्ट 6 च्या आधी सुद्धा सॉर्ट होऊ शकतो. ओके, सो बघा पहिला पास झाला की तुम्हाला शेवटचा एलिमेंट सॉर्ट मिळतो. ओके, नाव बघा सेकंड पासला इनपुट काय असणार, आता हा ऍरे असणार. तुमचा सुरुवातीला हा ऍरे इनपुट होता पहिल्या पासला, जो की तुम्ही ऑलरेडी स्कॅन केलाय. सेकंड पासला हा जो ऍरे आहे तो इनपुट असणार. ओके, नाव बघा आता सेकंड पासला काय होतं बघा, 32 परत पहिल्यापासून इथपर्यंतच होतं. आता ह्याच्याशी कम्पेअर होत नाही बिकॉज ऑलरेडी आता ह्याची पोझिशन शेवटीच आहे. सो परत कम्पेअर करायची गरज नाही. नाव सेकंड पासला परत सेम फॉलो होणार, 32 कम्पेअर होणार 27 बरोबर. आता 27 काय लेस आहे, सो 27 इथे येणार, इथे 32. बाकीचे एलिमेंट ऍज इट इज 85. ओके, नाव हे दोन कम्पेअर करून झालते. आता सेकंड कम्पेअर होणार थर्ड बरोबर. सो सेकंड लेसच आहे, सो ऍज इट इज राहणार. नाव 51 कम्पेअर होणार 66 बरोबर, पण 51 लेसच आहे, तो ऍज इट इजच राहणार. नाव 66 कम्पेअर होणार 13 सोबत, पण 13 काय लेस आहे, सो 13 आधी येणार, इथं 66 येणार. आणि हे जे रिमेनिंग आहेत ते ऍज इट इज 57 85. तर 85 तर आपण कम्पेअर करणारच नाही. आफ्टर द फर्स्ट पास आपण लास्ट एलिमेंट कम्पेअर करणार नाही. नाव 66 कम्पेअर होणार 57 बरोबर. इथपर्यंत आलं ना आपलं कम्पॅरिझन ह्या पोझिशनला. नाव 66 कम्पेअर होणार 57 बरोबर. नाव 57 इज लेस, सो 57 इथे येणार, इथे 66 येणार, इथे 85 येणार. आणि हे आधीचे एलिमेंट ऍज इट इज. म्हणजेच बघा आता इथपर्यंतच होते, आपल्याला हे कम्पेअर करायचंच नाही बिकॉज 85 ऑलरेडी सॉर्टेडच आहे शेवटी. सो आपला सेकंड पास कम्प्लीट झाला आणि आफ्टर द सेकंड पास लास्ट 2 एलिमेंट काय झाले, सॉर्ट. म्हणजेच काय की जो आपला इनपुट ऍरे आहे तो जेव्हा सॉर्ट होईल तेव्हा शेवटी दोन काय असणार, 66 आणि 85. सो आपल्या थर्ड पासला आता सेकंड पास नंतर आपले दोन शेवटचे एलिमेंट सॉर्ट झाले. आता थर्ड पासला आपण हे चेक करणारच नाही बिकॉज दॅट आर ऑलरेडी सॉर्टेड. आता आपण फक्त एवढेच कम्पेअर करणार परत सेम टेक्निकनेच. ओके, सो थर्ड पास मध्ये बघा 27 कम्पेअर होणार 32 सोबत, पण 27 लेसच आहे, सो तिथेच राहणार. 32 कम्पेअर होणार 51 सोबत, 32 लेसच आहे, तिथेच राहणार. 51 कम्पेअर होणार 13 बरोबर, सो 13 लेस आहे, सो इथे 13 येणार, इथे 15. म्हणजे त्यांचे पोझिशन फक्त चेंज करायचे. ओके, नंतर हा 57 आणि हा 66 85 जो की आपण चेक करणार नाही. नाव 51 कम्पेअर करणार 57 बरोबर, काही चेंजेस होणार नाही ऍज इट इज. सो आफ्टर द इथेच कम्प्लीट झालं, पुढे चेक करायची गरज नाही बिकॉज 66 आणि 85 आर ऑलरेडी सॉर्टेड. सो 66 आणि 85 तिथेच राहणार. आपला थर्ड पास कम्प्लीट झाला आणि आफ्टर द थर्ड पास लास्ट 3 एलिमेंट आर सॉर्टेड आणि हे ऍज इट इज. आलं लक्षात. त्याच्यानंतर फोर्थ पासला बघा, आता फोर्थ पासला
कंपॅरिझन होईल. 27 आणि 32 लेस आहे का? पहिला लेस आहे, सो इंटरचेंज होणार नाही. नाव 32 कम्पेअर होणार 13 बरोबर, 13 लेस आहे, सो 27 ऍज इट इज 13 आणि 32 इंटरचेंज होणार. नंतर 51 बरोबर कम्पेअर होणार, सो 31 आणि 51 कम्पेअर होणार, सो 32 ऑलरेडी लेसच आहे, सो चेंज होणार नाही. सो इथे आपलं कम्प्लीट झाला. सो 57, 66 आणि 85 आलं का लक्षात? ठीक आहे. नाव 4th पास नंतर लास्ट 4 एलिमेंट काय झाले? सॉर्टेड झाले. ओके, नाव फक्त या ठिकाणचं आता कंपॅरिझन होणार. 27 13 बरोबर कम्पेअर होणार. 13 लेस आहे, सो 13 इथे आलं, 27 इथे आलं. ओके, नाव 27 कम्पेअर होणार 32 सोबत, सो 27 लेसच आहे, सो 27 इथेच आणि 32 पण इथेच, पुढे चेक करायची गरज नाही. सो आफ्टर द 5th पासच आपल्याला सॉर्टेड मिळाले इलेमेंट, पण तुम्हाला काय सांगितलं मी? ऍट मोस्ट 6 आलं का लक्षात? म्हणजे जास्तीत जास्त 6, त्याच्यापेक्षा कमी ह्याच्यात पण सॉर्ट होऊ शकतो. सो आपल्याला आफ्टर द 5th सॉर्ट आपले एलिमेंट्स काय आले? सॉर्टेड आले. ओके, सो दिस इज हाऊ द बबल सॉर्ट वर्क. आता ह्याचाच मी प्रोग्राम तुम्हाला देतेय, सो जास्त काही तुम्हाला लक्ष द्यायची गरज नाही. बबल सॉर्ट ऍक्च्युअली तुम्हाला सिलेबस मध्ये सध्या सॉर्टिंग नाहीये, बट मॅमनी दिले, सो मी ते एक्सप्लेन केले. नेक्स्ट जेव्हा तुम्हाला नेक्स्ट सेमला डेटा स्ट्रक्चर चॅप्टर येईल, तेव्हा डेटा स्ट्रक्चर सब्जेक्ट आहे, तेव्हा मी तुम्हाला परत एकदा डिटेल शिकवेल. ओके, सो सध्या जस्ट थोडीफार टेक्निक लक्षात ठेवा आणि जो प्रोग्राम आहे तो लक्षात ठेवा. सो जो प्रोग्राम आहे तो ह्या टेक्निकनी वर्क होतोय. जर मी प्रोग्राम राईट डाऊन करून तुम्हाला डायरेक्ट ट्रेस करायला ट्रेस करून एक्सप्लेन केला असतं तर तुम्हाला एवढं कळालं नसतं, म्हणून मी आधी एक्सप्लेन केलं. ओके, सो आता फर्स्ट मी प्रोग्राम राईट डाऊन करते. सो ऍरे जर आपल्याला सॉर्ट करायचा आहे, सो फर्स्ट आपल्याला ऍरेची व्हॅल्यू घ्यावी लागेल. ओके, सो ऍरे आपण कसं स्कॅन करतो? इंटिजर ऍरे घेऊयात. आता हे मी तुम्हाला ऑलरेडी खूप वेळा शिकवलेलं आहे. ठीक आहे, सो प्रिंट एफ एंटर n. ओके, scanf %d $n. ओके, नाव आपण काय करतो? 1 डायमेन्शनल ऍरेला एंटर एलिमेंट्स इन ऍरे. नाव आपण एलिमेंट्स टाकतो ऍरे मध्ये. सो ऍरे मध्ये एलिमेंट्स तर घ्यावे लागतील तरच आपलं सॉर्ट होणार आहे. ते कसं करतो आपण? एलिमेंट्स कसे स्कॅन करतो? I is equal to 1, I is less than or equal to n, I plus plus scanf %d $a of I. ओके, हा झाला तुमचा प्रोग्राम. देन बिफोर सॉर्टिंग तुम्ही एकदा डिस्प्ले करून घ्या, म्हणजे तुमचा ओरिजिनल ऍरे जो की तुम्ही स्कॅन केलेला आहे तो बिफोर सॉर्टिंग. सो परत सॉर्ट तसं डिस्प्ले करायला सेम आपण फक्त स्कॅनएफच्या ऐवजी प्रिंटएफ लिहितो. आता हे ऑलरेडी मी तुम्हाला आपण 1 डायमेन्शनल ऍरे मध्ये घेतलेलंच आहे. ओके, सो हा झाला तुमचा बेसिक प्रोग्राम. इनपुट म्हणजे सॉर्टिंग साठी काय बेस लागतो तो आहे की तुम्ही ऍरे घेतला. ओके, सो ऍरे मध्ये सपोज आता तुम्ही 5 एलिमेंट्स टाकताय. ओके, सो एंटर n %d $n ची व्हॅल्यू तुम्ही 5 घेतली. नाव एंटर एलिमेंट्स इन ऍरे. सो 5 व्हॅल्यूज तुम्ही टाकणार. सपोज आता मी हे एक्सप्लेन करणार नाही आता परत लूप. सो a of 1 मध्ये सपोज आता आपण काय करू? असेंडिंग ऑर्डरनी करतोय ना, सो आपण आता डिसेंडिंग ऑर्डरनी घेऊ, म्हणजे आपल्याला प्रॉपर एक्सप्लेनेशन होईल. ओके, सो 50 घेऊयात. a of तुम्ही कोणतेही घेऊ शकता, असं काही नाहीये, फक्त प्रॉपर करण्यासाठी आपण डिसेंडिंग घेऊ आणि त्याला असेंडिंग मध्ये कन्वर्ट करू. 10. ओके, a of 5 मध्ये 10. सपोज हे एलिमेंट्स आपण टाकले आणि स्क्रीन वरती प्रिंट केले. बिफोर सॉर्टिंग कसं प्रिंट होईल? 50 40 30 20 10. आपण असेंडिंग ऑर्डरनी सॉर्ट करतोय. ओके, सो आता मी हा रफ करते. सो हे तुमचा बेस झाला की आपण जस्ट ऍरे घेतलाय, ऍरे मध्ये साईज घेतली n, देन ऍरे एंटर केला आणि त्याला डिस्प्ले केला. नाव बबल सॉर्टचं लॉजिक अप्लाय करू. आता हा प्रोग्राम आहे असेंडिंग ऑर्डरनी सॉर्ट करायचा. आता मी कोणत्याही व्हॅल्यूज घेतल्या असत्या, पण काय होतं कधी कधी आपण अशा व्हॅल्यू घेतो की एक पास झाला की ते सॉर्ट होतील ना, मग तुम्हाला प्रॉपर कळणार नाही, त्याच्यामुळे मी डिसेंडिंग ऑर्डरनी घेतल्यात. ओके, सो आता बघा ऍक्च्युअल आता मी इथे कोड लिहिते बबल सॉर्टचा, देन तुम्हाला मी एक्सप्लेन करते. So for I is equal to 1, I is less than or equal to n minus 1 and I plus plus. So outer pass आहे, outer जे लूप आहे ते नंबर ऑफ पासेस साठी होणार. आणि मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलंय की जेव्हा n जर तुमचा 5 असेल then number of passes will be n minus 1, that is 4 लागणार सॉर्ट होण्यासाठी. at most n minus 1 passes, त्याच्यापेक्षा कमी पास मध्ये पण सॉर्ट होऊ शकतं. ओके, नाउ आउटर लूप, त्याच्यानंतर
for j is equal to 1, j is less than or equal to n minus I j plus plus. ते काय आहे ते तुम्हाला मी प्रोग्राम मध्ये आलं की एक्सप्लेन करते. इफ a of j is greater than a of j plus 1, then एक टेम्प व्हेरिएबल घेऊयात आपण वरती. आपल्याला इथे स्वॅपिंगचं लॉजिक यूज करायचं आहे, जे की मी तुम्हाला स्वॅप करतो ना आपण, जे मी तुम्हाला एक्सप्लेन केले बघा. सुरुवातीला राईट अ प्रोग्राम टू स्वॅप द व्हॅल्यूज ऑफ 2 व्हेरिएबल्स. ओके, सो तेच लॉजिक इथे यूज करायचंय स्वॅपचं, फक्त a आणि b च्या ऐवजी इथे अरे आहे. टेम्प, if complete, for loop complete आणि हा for loop complete. ओके, सो दिस इज अ लॉजिक फॉर द बबल सॉर्ट. आणि त्याच्यानंतर मी अरे परत प्रिंट करायचा आहे. ओके, सो आपला हा इनपुट अरे आहे. आता ह्याच्यावरती कसं वर्क होईल बघा. आय झाला 1. ओके, 1 इज लेस दॅन और इक्वल टू n minus 1. n minus 1 म्हणजेच काय 4 फॉर दिस करंट अरे. ओके, सो कंडिशन ट्रू आहे. 1 इज लेस दॅन और इक्वल टू 4, कंडिशन ट्रू. नाउ लूप मध्ये आलो. जे किती झाला 1 झाला. नाउ 1 इज लेस दॅन और इक्वल टू n किती आहे 5 आणि I किती आहे 1, म्हणजेच काय 4. सो j is less than, that is 1 is less than or equal to 5 minus 1. I 1 आहे ना आणि n 5 is 4, कंडिशन ट्रू आहे. सो इथे आलो इफ मध्ये. ओके, नाउ a of j काय आहे 1. सो a of 1 मध्ये काय आहे, a of 1 is greater than a of j plus 1. j काय 1, सो 1 plus 1 2. So a of 1 is greater than a of 2. a of 1 काय आहे 50. 50 greater than 40 आहे काय, yes आहे. सो कंडिशन ट्रू आहे. सो आपण काय करणार बघा, आपल्याला आता स्वॅपिंग करायचं. सो टेम्प मध्ये काय टाकणार आपण, a of j ची व्हॅल्यू, j काय 1. सो a of 1 मध्ये काय आहे 50. सो 50 गेला टेम्प मध्ये. ओके, नाउ LHS RHS मध्ये जाते ना. नाउ j, a of j that is a of 1. a of 1 मध्ये आपण काय टाकणार, j plus 1 that is j1 आहे. सो 1 plus 1 a of 2 ची व्हॅल्यू. a of 2 मध्ये काय 40, ते कुठे गेले a of 1 मध्ये गेले. आणि 10 ची व्हॅल्यू कुठे टाकणार, a of 2 मध्ये, j plus 1 j1 आहे. सो a of 2 मध्ये काय टाकली 10 ची व्हॅल्यू that is 50. ओके, सो हे आपलं स्वॅपिंग आलं. म्हणजेच काय a of 1 मध्ये काय जाणार बघा. आता a of 1 मध्ये जाणार अकॉर्डिंग टू आवर स्वॅपिंग, a of 1 मध्ये जाणार 40, जे की आधी 50 होता, आणि a of 2 मध्ये जाणार 50 बिकॉज 40 इज लेस दॅन 50. सो तो आधीच पाहिजे. आलं का लक्षात, ठीक आहे. नाउ थोडं कॉम्प्लेक्स आहे बघा, अल्गोरिदम आहे बबल सॉर्ट. सो ते असंच वर्क होतात अल्गोरिदम. म्हणून मी तुम्हाला इच टाइम सांगते की नेक्स्ट टाइमला तुम्हाला जो डेटा स्ट्रक्चर सब्जेक्ट आहे त्याच्यामध्ये फर्स्ट चॅप्टर पासून लास्ट चॅप्टर मध्ये असेच तुम्हाला अल्गोरिदम्स आहेत. सो त्याच्यासाठी तुम्ही सी फक्त परफेक्ट करा कोडिंग. ओके, बाकी अल्गोरिदम तर मी आहेच नेक्स्ट टाइम एक्सप्लेन करायला तुम्हाला. ओके, नाउ नेक्स्ट बघा. आता हा इफ झाला. नाउ जोपर्यंत इनर लूप फॉल्स होत नाही तोपर्यंत आपण आउटर कडे होणार नाही. बिकॉज मी तुम्हाला ह्याच्या आधीची प्रोसेस सांगितली की फर्स्ट कम्पेअर होतो सेकंड बरोबर, लेस असेल तर स्वॅप होतो, परत सेकंड थर्ड बरोबर कम्पेअर होतो, थर्ड फोर्थ बरोबर, फोर्थ फिफ्थ बरोबर. तर ही प्रोसेस कंटिन्यू होणार आहे. ओके, सो जे आता 2 होणार, जे प्लस प्लस I 1च आहे. सो 2 इज लेस दॅन 5 minus 1 दॅट इज 4, कंडिशन ट्रू आहे. I 1च आहे ना, I ने चेंज होणार. I जेव्हा आपण I लूप कडे येऊ तेव्हा चेंज होईल. ओके, नाउ इथे आलो. a of j, जे किती आता 2. सो a of 2 इज ग्रेटर दॅन a of j plus 1 दॅट इज a of 3. मग सेकंड काय आहे 50. 50 ग्रेटर दॅन 30 आहे काय, येस आहे. सो परत स्वॅप झालं. सो टेम्प मध्ये काय गेली, a of j ची व्हॅल्यू, j 2 आहे. सो a of 2 मध्ये काय 50 गेला टेम्प मध्ये. ओके, नाही a of 2 मध्ये दॅट इज a of j मध्ये, j ची व्हॅल्यू 2 आहे ना. सो a of j मध्ये व्हॅल्यू गेली a of j plus 1 दॅट इज a of 3 ची, दॅट इज 30. ओके, आणि a of 3 मध्ये काय गेलं 10 दॅट इज 50. ओके, सो आपण 50 कम्पेअर करते 30 बरोबर. सो 50 ग्रेटर आहे, सो 30 पुढे येणार आणि 50 मागे जाणार. ओके, हे मी तुम्हाला ऑलरेडी एक्सप्लेन केलेलं आहे एक्झाम्पल मध्ये, म्हणून मी आधी एक्झाम्पल घेतलं कोडच्या आधी. ओके, सो a of 2 मध्ये आता 30 गेलं आणि a of 3 मध्ये काय गेलं 50 गेलं. ओके, नाउ परत j लूप. सो j किती झाला 3. नाउ 3 इज लेस दॅन अगेन 5 minus 1. I 1च आहे 4, कंडिशन ट्रू. लूप मध्ये आलो. ओके, नाउ बघा इतका टाइम वेस्ट होत, म्हणजे जास्त टाइम लागतो एक्सप्लेन करायला, तरी मी कुठेही शॉर्टकट नाही करते. सो प्रॉपर तुम्हाला एक्सप्लेन करते. सो तुम्हाला पण एक्झाम्पल घेऊन तुम्ही असंच
जेव्हा ट्रेस करून बघणार तेव्हाच तुम्हाला ते अल्गोरिदम कळणार आहे. ओके, नाउ a ऑफ जे किती झाला 3. नाउ a ऑफ इफ a of 3 is greater than j plus 1, a of 3 plus 1 that is a of 4. So a of 3 मध्ये काय 50 greater than 20. yes, a of 4 मध्ये काय 20. yes, कंडिशन ट्रू. बघा म्हणून मी रिव्हर्स ॲरे घेतला असेंडिंग साठी डिसेंडिंग ऑर्डरचा, म्हणजे आपल्याला इच टाइम ही कंडिशन एक्झिक्यूट होती, म्हणजे तुम्हाला प्रॉपर अल्गो कळेल म्हणून. नाउ टेम्प मध्ये टाकली a of j ची व्हॅल्यू दॅट इज 3 ची व्हॅल्यू. सो a of 3 मध्ये काय 50. ओके, नाउ a of 3 मध्ये टाकली j plus 1 म्हणजेच a of 4 ची व्हॅल्यू दॅट इज 20. ओके, आणि a of j plus 1 दॅट इज a of 4 मध्ये काय टाकली 10 ची व्हॅल्यू दॅट इज 50. ओके, सो आफ्टर दिस आपला ॲरे कसा चेंज होणार a of 3 आणि a of 4. ओके, सो a of 3 मध्ये आला 20 आणि a of 4 मध्ये आला 50. ओके, नेक्स्ट टाइम जे इन्क्रीमेंट होणार जे होणार 4. नाउ 4 इज लेस दॅन और इक्वल टू 4. 5 minus 1 I 1 च अजून. सो कंडिशन ट्रू आहे. इथे आलो. सो a of j दॅट इज j4 आहे ना. सो a of 4 is greater than a of j plus 1 that is a of 5. yes, कंडिशन ट्रू. सो स्वॅप करणार बिकॉज a of 4 मध्ये 50 आहे आणि a of 5 मध्ये काय आहे 10 आहे. कंडिशन ट्रू आहे. सो टेम्प मध्ये स्वॅप करणार. सो टेम्प मध्ये टाकलं a of j ची व्हॅल्यू a of j म्हणजेच a of 4. a of 4 मध्ये काय 50 टाकलं. नाउ a of 4 मध्ये टाकलं a of 4 plus 1 that is a of 5 ची व्हॅल्यू दॅट इज 10 आणि a of 5 मध्ये टाकलं म्हणजेच a of j plus 1 j4 आहे ना. सो a of 5 मध्ये टाकलं 10 ची व्हॅल्यू दॅट इज 50. ओके, सो आफ्टर एक्झिक्युटिंग दिस स्टेटमेंट काय चेंज होणार आता ॲरे मध्ये बघा. a of 4 मध्ये काय गेलं 10 आणि a of 5 मध्ये काय गेलं 50. नेक्स्ट टाइम जे इन्क्रीमेंट झाला जे 5. नाउ बघा 5 इज लेस दॅन और इक्वल टू n minus i दॅट इज 5 minus i 4. सो 5 इज लेस दॅन और इक्वल टू 4 कंडिशन फॉल्स. सो आता आपण i कडे आलो. सो आपण i कडे परत आलो. ह्याचा अर्थ काय की आपला फर्स्ट पास कंप्लीट झाला. आता चेक करा फर्स्ट पास नंतर मी काय सांगितलेलं शेवटचा एलिमेंट सॉर्ट होतो, म्हणजे आपला इनपुट ॲरे काय होता 50 40 30 20 10. जेव्हा मी हा असेंडिंग ऑर्डरनी सॉर्ट करेल तेव्हा 50 माझा शेवटी येणार. सो तो आलेला आहे. सो बबल सॉर्ट काय करत जरी असेंडिंग आहे तरी शेवटून सॉर्ट करत जातो. ओके, आलं का लक्षात. ठीक आहे, सो हा झाला तरी हा इथे अजून सॉर्टेड नाहीये रिमेनिंग ॲरे. ओके, सो आता आपला पास चेंज झाला. सो जेव्हा पास चेंज होईल सो आपण परत ही प्रोसेस पहिल्यापासून करणार, पण आता हा कम्पेअर करणारच नाही 5th इंडेक्सचा बिकॉज तो ऑलरेडी सॉर्टेड झालेला आहे. नाउ आय जो 1 होता तो आता आय किती झाला 2 झाला. ओके, आता बघा आय किती झाला 2 झाला. 2 इज लेस दॅन और इक्वल टू 4 कंडिशन ट्रू. इथे आलो जे परत 1 झाला बिकॉज आपल्याला परत सेम प्रोसिजर करायची आहे. नाउ 1 इज लेस दॅन और इक्वल टू n minus i. n किती आहे 5 आणि i किती आहे 2 म्हणजे n minus 5 minus 2 म्हणजे काय 3. आता 4 चं 3 काय झालं बघा बिकॉज आपल्याला शेवटचा एलिमेंट करायचा नाहीये ना. मग तुम्ही म्हणता की जे 4 पर्यंत का नाही आलं बिकॉज शेवटचा म्हणजे जर 5th करायचं नाहीये तर जे 4th पर्यंत आलं पाहिजे ना. बिकॉज जे जेव्हा 3 असतो तेव्हा आपण 4th पण कम्पेअर करतो. a of j ची व्हॅल्यू जेव्हा 3 असेल तेव्हा आपण 3 plus 1 4 पण करतोय कम्पेअर बघा. सो आपण जेचं लूप हे 3 लाच स्टॉप करतोय का. जर मी 4 ला स्टॉप केलं ठीक आहे शेवटचा एलिमेंट नाही कम्पेअर करायचा 5th पण 4th तर करायचा आहे. जर मी इथं 4 केलं तर काय होईल a of 4 आणि a of 4 plus 1 5 तो पण कम्पेअर होईल 5th पण 5th आपल्याला कम्पेअरच करायचं नाहीये. सो आपण n minus i का लिहिला बघा कारण की शेवटचा एलिमेंट जो असतो तो ऑलरेडी सॉर्टेड असतो त्याच्यामुळे आपल्याला तो चेक करायची गरज नाही. मग 3 पर्यंतच का केलं बिकॉज जे जेव्हा 3 असेल तेव्हा आपण a of j आणि ग्रेटर दॅन a of j plus 1 जेव्हा जे 3 आहे तेव्हा आपण 4th काय करतो कम्पेअर करतो. सो आपल्याला 4th आणायची गरज नाही. ओके, नाउ j1 झाला 1 इज लेस दॅन और इक्वल टू 3 बिकॉज n minus i n 5 आणि i 2 आहे. सो कंडिशन ट्रू आहे. नाउ a of j किती 1 सो a of 1 greater than a of j plus 1 that is a of 2. कंडिशन काय आहे a of 1 40 आणि a of 2 किती आहे 30. सो अगेन कंडिशन ट्रू आहे. सो आपण स्वॅपिंग करणार. सो स्वॅपिंग केल्यानंतर आता काय होईल बघा
बरोबर ना. स्वॅपिंग केल्यानंतर काय होईल, ए ऑफ, हे दोन स्वॅप होईल ना. आता स्वॅप एक्सप्लेन करायची गरज नाही. इथे 30 जाईल आणि इथे 40 येईल आपल्या या कोडने. आता मी ऑलरेडी हे एक्सप्लेन केलेलं आहे तुम्हाला. ओके, नेक्स्ट टाइम जे किती होईल, जे 1 होता तो 2 होईल. 2 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 3 कंडिशन ट्रू. नाउ ए ऑफ 2, जे किती 2 आहे ना, सो ए ऑफ 2 काय आहे, नाउ 40 greater than a of 3. okay, j plus 1 a of 3, so 40 is greater than 20. yes, condition true आहे, condition true आहे. so swapping आहे. swapping म्हणजे काय, a of 2 ला a of 3 ची व्हॅल्यू जाईल आणि a of 3 ला a of 2 ची व्हॅल्यू जाईल. ओके, सो इथे काय येणार 20 आणि इथे काय येणार 40. ओके, ह्यानी नाउ जे किती होणार 3 होणार. ओके, नाउ 3 is less than or equal to 3 condition true. ओके, नाउ बघा a of if a of 3 because j 3 आहे, a of 3 is greater than a of 4 j plus 1. ओके, नाउ आता एक करून दाखवते तुम्हाला, जस्ट एकच फक्त. सो a of 3 मध्ये काय आहे 40 greater than a of 4 मध्ये काय 10. कंडिशन ट्रू आहे. सो इफ मध्ये आलो, टेम्प मध्ये काय गेलं बघा, a of j ची व्हॅल्यू, j म्हणजे 3, a of 3 ची व्हॅल्यू दॅट इज 40. त्याच्यानंतर a of j दॅट इज a of 3 मध्ये गेलं, a of j plus 1 a of 3 plus 1 दॅट इज a of 4 ची व्हॅल्यू दॅट इज 10 आणि a of 4 मध्ये गेलं 10 ची व्हॅल्यू दॅट इज 40. सो a of 3 मध्ये गेला 10 आणि a of 4 मध्ये काय गेला 40. सो इथे आला 40 आणि इथे काय आला 10 आला. आलं लक्षात. ठीक आहे, तर हे स्वॅपिंग आधीच्या याला पण झाले. नाउ j ची व्हॅल्यू झाली 4. नाउ 4 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 3 कंडिशन फॉल्स. नाउ i कडे आलो. सो i 3 झाला. ह्याचा अर्थ काय, आफ्टर बघा 2 पास नंतर जेव्हा आपला हा इनपुट ॲरे होता, जेव्हा हा ॲरे सॉर्ट होईल तेव्हा सेकंड लास्टला 40 असेल आणि लास्टला 50 असेल, तर आपले बरोबर आलेले आहेत. ओके, सो आता आपल्याला फक्त एवढ्या तिघांवरतीच सेम ऑपरेशन करायचं आहे. ठीक आहे, नाउ i2 होता, सो i आता 3 होणार आणि परत पहिल्यापासून i3 झाला आणि j परत 1 झाला. ओके, नाउ j1 इज लेस दॅन ऑर इक्वल टू n किती 5 मायनस i3, सो 2. ओके, बिकॉज आपण जेव्हा j2 असेल तेव्हा तो थर्ड पण चेक करतो, j आणि j प्लस 1. सो आपल्याला 2 पर्यंतच करायचं आता फक्त. ओके, नाउ कंडिशन ट्रू आहे. नाउ a ऑफ i j किती 1, सो a ऑफ 1 ग्रेटर दॅन a ऑफ j प्लस 1 म्हणजेच a ऑफ 2. कंडिशन काय बघा, इथं a ऑफ 1 30 आहे आणि a ऑफ 2 20 आहे. ओके, सो कंडिशन ट्रू आहे इफ ची पण. सो इथे आलो, टेम्प मध्ये काय टाकलं, a ऑफ j ची व्हॅल्यू दॅट इज j1 आहे ना, सो a ऑफ 1 ची व्हॅल्यू दॅट इज 30. a ऑफ 1 मध्ये काय टाकलं, a ऑफ j प्लस 1 j1 आहे, सो a ऑफ 2 ची व्हॅल्यू दॅट इज 20 आणि a ऑफ 2 मध्ये काय टाकलं टेम्प दॅट इज 30. सो a ऑफ 1 मध्ये 20 गेलं आणि a ऑफ 2 मध्ये 30 गेलं. a ऑफ 1 मध्ये काय गेलं बघा 20 आणि a ऑफ 2 मध्ये काय गेला 30 गेला. ओके, नेक्स्ट टाइम जे 2 झाला, 2 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 2 कंडिशन ट्रू आहे. सो खाली आलो आणि इथे आता परत नाउ a ऑफ इफ ही कंडिशन ट्रू आहे. सो इफ मध्ये आलो, जे किती आहे 2, सो a ऑफ 2 इज ग्रेटर दॅन a ऑफ 3 j प्लस 1 3. ओके, कंडिशन a ऑफ 2 मध्ये काय 30 आणि a ऑफ 3 मध्ये काय 10. सो कंडिशन ट्रू आहे. सो इथे आलो, सो टेम्प मध्ये काय आलं, a ऑफ j ची व्हॅल्यू j2 आहे म्हणजेच a ऑफ 2 ची व्हॅल्यू काय आहे 30 आणि a ऑफ 2 मध्ये काय गेलं, a ऑफ j प्लस 1 j2 आहे म्हणजे a ऑफ 3 ची व्हॅल्यू दॅट इज 10 आणि a ऑफ 3 मध्ये काय गेलं 10 ची व्हॅल्यू दॅट इज 30. सो बघा a ऑफ 2 मध्ये 10 आहे आणि a ऑफ 3 मध्ये 30 आहे. a ऑफ 2 मध्ये 10 आणि a ऑफ 30. नाउ j झाला 3. नाउ j कडे आलो, इथे 3 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 2, j ची कंडिशन फॉल्स. i कडे आलो, i झाला 4. सो आफ्टर द थर्ड पास काय झाले, आता शेवटचे 3 एलिमेंट सॉर्ट झाले बघा 30 40 50. सो आफ्टर थर्ड पास हे जे एलिमेंट आहे ते शेवटून तिसरे येणार आहेत. आले का लक्षात, 30 40 म्हणजे जेव्हा हा ॲरे सॉर्ट होईल तेव्हा लास्ट थर्ड 3 एलिमेंट्स काय असतील 30 40 50 जे की आपले आलेले आहेत. नाउ फक्त आता ह्या दोघांसाठीच फक्त वर्क होणार अल्गोरिदम सेम आता फक्त. सो बघा i किती झाला 4 झाला, i आउटर लूप फॉर नंबर ऑफ पासेस. सो आता 4 पास नंतर आपला ॲरे हा सॉर्ट झालाच पाहिजे बिकॉज बबल सॉर्ट वर्क्स नंबर ऑफ पासेस किती ऍट मोस्ट 4 लागणार बिकॉज n आपला 5 आहे, त्याच्यापेक्षा जास्त लागणार नाही. सो
I जेव्हा 5 होईल तेव्हा आपला ॲरे प्रॉपर सॉर्ट झालाच पाहिजे. ओके, नाव बघा आता जे परत 1 झाला, I4 आणि J1, I4 आणि J1. So 1 is less than or equal to n minus I. n किती आहे 5. 5 minus I 4. 5 minus 4 1. So एकदाच करायचं बिकॉज जे 1 आहे तेव्हा आपण सेकंड पण चेक करतो. So 1 is less than or equal to 1 कंडिशन ट्रू. इथे आलो, इफ मध्ये आलो. So a of 1 I1 J1 आहे greater than a of j plus 1 that is a of 2. So a of 1 काय 20, a of 2 काय 10. कंडिशन ट्रू आहे. सो इथे आलो, टेम्प मध्ये काय टाकलं a of 2 ची व्हॅल्यू, सॉरी a of 1 ची व्हॅल्यू दॅट इज 20. ओके, a of 1 मध्ये काय टाकलं या स्टेटमेंटला a of j plus 1, j1 आहे. सो 1 plus 1 a of 2 ची व्हॅल्यू दॅट इज 10 आणि a of 2 मध्ये काय टाकलं 10, दॅट 10 ची व्हॅल्यू काय 20. सो a of 1 मध्ये आला, आता बघा a of 1 मध्ये काय आला 10 आणि a of 2 मध्ये काय आला 20. नेक्स्ट टाइम j किती होणार 2. नाउ दिस कंडिशन इज फॉल्स, j लूपच्या बाहेर आलो. I किती झाला 5. नाउ n minus 1 आहे ना, सो I 5 इज लेस दॅन n किती होता आपलं 5 minus 1 4. सो कंडिशन ट्रू आहे का नाही, फॉल्स आहे, लूपच्या बाहेर आलो. सो बघा मेन मेमरी मध्ये आपलं इनपुट हे होतं, सो आपल्याला बरोबर काय मिळाले सॉर्ट मिळाले. सो शेवटी काय करायचं, पहिल्यांदा तो आधीचा कोड, नंतर मध्ये हा कोड टाकायचा. हा कोड झाल्यानंतर आपल्याला मेन मेमरी मध्ये बरोबर सॉर्टेड ॲरे मिळालाय, तो फक्त आता प्रिंट करायचा. सो आफ्टर सॉर्टिंग परत फॉर लूप सेम जसं आपण ॲरे प्रिंट साठी यूज करतो, printf %d a of I. बाकी काही वेगळं नाही. ठीक आहे, हे झालं. फक्त मेन तुम्हाला काय एवढंच करायचं आहे. ठीक आहे, आणि असेंडिंग ऑर्डरचं झालं की डिसेंडिंगला फक्त ही जी आतली कंडिशन इफची ती फक्त रिव्हर्स करायची, बाकी सगळं सेम आहे. ते एकदा आपण करूयात प्रोग्राम रन करून, मग तुम्हाला मी डिसेंडिंग साठी काय करायचं ते सांगते. अरे सॉर्ट 1 फॉर असेंडिंग. ओके, सो एक ॲरे घ्या, I लागतो आपल्याला बरोबर, J लागतो आणि n. ठीक आहे, आणि टेम्प पण लागतो. ओके, टेम्प ऑल इंटिजर्स. नाउ व्हेरिएबल डिक्लेअर केले की पहिल्यांदा ॲरे मध्ये व्हॅल्यू टाकून घ्या. एंटर n. टोटल 50चं आपण अलोकेशन केले, पण तुम्हाला किती टाकायचे त्यातले $n. ओके, नाउ printf. नाउ साइज झाली. नाउ एंटर एलिमेंट्स इन ॲरे. नाउ एलिमेंट स्कॅन करण्यासाठी इंटिजर ॲरे मध्ये वी हॅव टू यूज द लूप scanf %d, $a of I. ओके, नाउ स्कॅन केले. सो बिफोर सॉर्टिंग एकदा प्रिंट करून घ्या जो आपण स्कॅन केलेला आहे तो. बिफोर सॉर्टिंग फॉर लूप I is equal to 1, I is less than or equal to n, I plus plus and then scanf च्या ऐवजी printf आणि एक 2 एलिमेंट मध्ये स्पेस साठी /t द्या, किंवा एक अशी स्पेस दिली तरी काहीच हरकत नाही. ओके, तुम्हाला टॅब एवढी स्पेस पाहिजे असेल तर /t द्या. ठीक आहे, नाउ आता आपलं लॉजिक यूज करा. बबल सॉर्टचा ॲरे स्कॅन करून झाला, ॲरे प्रिंट पण करून झाला. आता सॉर्टेड ॲरे प्रिंट करायचा आपल्याला असेंडिंग ऑर्डरनी. ओके, सो I is equal to 1. आता नंबर ऑफ पासेस n-1 करायचंय. I plus plus सोपं आहे बघा लक्षात ठेवण्यासाठी. J is equal to 1, J is less than or equal to n-I, J plus plus. ओके, नाउ इथे जस्ट आपल्याला A of J is greater than A of J plus 1 असेल तर काय करायचं आपल्याला टेम्प स्वॅपिंग करायचं. स्वॅपिंगचं जसं टेम्प इज इक्वल टू A इज इक्वल टू B, B इज इक्वल टू C केलतं ना, C केलतं ना, सेम तेच लॉजिक आहे बघा इथं. जस्ट झालंय. नाउ जस्ट परत आता आफ्टर किंवा आपण आता आफ्टर सॉर्टिंग म्हणण्यापेक्षा अरे इन असेंडिंग
ऑर्डर. आलं लक्षात? नाउ आफ्टर सॉर्टिंग लिहिलं तरी चालेल, पण आता तुम्हाला दोन्ही सॉर्ट करायचे आहेत ना, सो असेंडिंग डिसेंडिंग असं मेन्शन करा. आणि प्रिंट करण्यासाठी सेम लूप. प्रिंट करताना एम्परसेंड लिहायचं नाही, रिटर्न 0. नाउ वरती एम्परसेंड लिहिलंय, एकदा चेक करते. ओके, सेव्ह करू. काय एरर आली एकदा चेक करूयात. अशा खूप साऱ्या सॉर्टिंग टेक्निक आहे बघा. एक बबल सॉर्ट दॅट वन ऑफ द टेक्निक आहे. नेक्स्ट सेमिस्टरला तुम्हाला इन्सर्शन सॉर्ट आहे, सिलेक्शन सॉर्ट आहे, सेल सॉर्ट आहे, रॅडिक्स सॉर्ट आहे. फक्त तुम्ही आता सध्या काय लक्षात ठेवा की फक्त बबल सॉर्ट कसं वर्क होतं आणि तेवढा एक कोड, तेवढा पोर्शन ऑफ कोड. बाकी अरे स्कॅन कसं करायचा, प्रिंट करायचा ते ऑलरेडी तुम्हाला माहिती आहे. ओके, आणि जेव्हा आपण नेक्स्ट सेमला बघूया डेटा स्ट्रक्चर तेव्हा तर तुम्हाला ते प्रॉपर कळेल. पण ह्या केस साठी जास्त डीप मध्ये सॉर्टिंगच्या जायची गरज नाही. फक्त तेवढा बंच ऑफ कोड आणि हाऊ द बबल सॉर्ट ऍक्च्युअली वर्क. तुम्ही जर प्रोग्राम करताय तर तो मॅन्युअली पण तुम्हाला सॉर्ट करता आला पाहिजे. ओके, नाउ 5. आता बघा आपण जे एलिमेंट्स घेतले तेच घेऊयात. तर बरोबर सॉर्ट झाला बघा. हा बिफोर सॉर्टिंग, आफ्टर सॉर्टिंग. आता डिसेंडिंग ऑर्डरनीच एलिमेंट्स घ्यायचेत का, असेंडिंग ऑर्डरनी सॉर्ट करण्यासाठी नाही. सेम साठीच वर्क होतं. मी का कसं घेतलं, बिकॉज तुम्हाला इच टाइम आपलं स्वॅपिंग होतंय ना ते प्रॉपर करण्यासाठी. ठीक आहे. नंबर ऑफ एलिमेंट्स 6. ओके, सपोज एक 40 10 असं घ्यायला पाहिजे असं काही नाही. तुम्ही कोणते पण एलिमेंट्स घेऊ शकता. आता 6 टाकलेलं आहे ना बघा. बिफोर सॉर्टिंग आपण कसे घेतलेले एलिमेंट्स 40 10 34 65 22 88 आणि आफ्टर सॉर्टिंग बरोबर असेंडिंग ऑर्डरने सॉर्ट झाले. ओके, सो डिसेंडिंग ऑर्डर साठी फक्त काय करायचं आहे बघा. आता तुम्हाला मी होमवर्क देते, सेम हाच प्रोग्राम आहे, प्रोग्राम सुद्धा करून देते. फक्त तुम्ही मला, जसं मी तुम्हाला आता I1 झाला, J1 झाला, कसं स्वॅपिंग झालं, मग मेन मेमरी मध्ये हे कसे चेंजेस झाले बघा. एक मिनिट हा. हे चेंजेस कसे झाले प्रत्येक पास नंतर, की शेवटचा एलिमेंट फक्त 50 होता, बाकी वेगळे होते. मग सेकंड पास नंतर शेवटचा सेकंड टू 40 50 आले, नंतर कोणते एलिमेंट्स होते. हे प्रॉपर जसं मी तुम्हाला ट्रेस केलं ना, तुमचे 2 पेजेस जाऊ द्या, 3 जाऊ द्या, 4 जाऊ द्या, मला प्रॉपर अल्गोरिदम जे हा जो कोड आहे ना हा पूर्ण फॉरचा, तो प्रॉपर एक एक्झाम्पल घेऊन करून दाखवायचा आहे. कशासाठी, डिसेंडिंग साठी. ओके, सो डिसेंडिंग ऑर्डरनी डिस्प्ले करण्यासाठी फक्त तुम्हाला हे जे ग्रेटर दॅन आहे ते लेस दॅन करायचे, बाकी काही चेंज नाहीये. सो तुम्हाला आता काय करायचं, एक ऍरे घ्यायचा आहे, कोणत्या पण ऑर्डरचा घ्या. फक्त आता तुम्हाला डिस्प्ले होताना फक्त तुम्ही तिथं ग्रेटर दॅनच्या ऐवजी लेस दॅन दिलं की तुमचा ऍरे डिसेंडिंगने सॉर्ट होता. आता फक्त तुम्ही हा ट्रेस करून मला आउटपुट आणून दाखवायचा आहे. जसं मी तुम्हाला 50 40 30 20 10 हे इनपुट आणि त्याचं आउटपुट असेंडिंगनी 10 20 30 40 50 कसं ट्रेस करून दाखवलं, तसं आता तुम्ही मला ट्रेस करून दाखवायचं आहे. कोणता पण एलिमेंट घ्या बघा. बघा आपले टोटल 5 होते, 54 34 76 11 88. फक्त ती कंडिशन लेस दॅन करायची आणि बरोबर डिसेंडिंग ऑर्डरनी काय झालेलं आहे, सॉर्ट झालेला आहे. ओके, सो फक्त तुम्ही जर हेच एलिमेंट्स घ्या वाटलंच तर, आणि हा ऍरे तुमचा इनपुट ऍरे आहे आणि ते प्रोग्राम ट्रेस करून मला बरोबर मेन मेमरी मध्ये A1 ला 54 होता, पण ऍरे ते अल्गोरिदम पूर्ण झाल्यानंतर A1 मध्ये 88 आणून दाखवा बरोबर, A2 मध्ये 76 आणून दाखवा, A3 मध्ये 54, A4 मध्ये 34 आणि A1 मध्ये 11. ओके, जसं मी तुम्हाला असेंडिंगचं ट्रेस करून दाखवलं तसं ह्याचं ट्रेसिंग करून दाखवा की I1 झाला, J1 झाला. मग तुम्ही इफ ती कंडिशन कशी लिहिली, जसं मी इथे तुम्हाला इथं लिहून देत होते बघा, A1 इज ग्रेटर दॅन A2, मग काय व्हॅल्यू आहे, मग 10 मध्ये कसं झालं, हे सगळं फक्त इथं ग्रेटर दॅनच्या ऐवजी लेस दॅन साइन. ओके, सो प्रॉपर ट्रेस करून मला सेंड करा तुमचा आउटपुट. जसं तुम्ही ट्रेस केले ते पेजेसचे मला स्क्रीनशॉट काढून सेंड करा. ओके, सो हे झाले तुमचे ऍरे. आता तुम्हाला जे ऍरेचे ट्युटोरियल दिले त्यातले आपले बऱ्यापैकी झालेलेच आहेत. ठीक आहे, आणि 1-2 जर राहिलेले असेल ते मी तुम्हाला प्रोग्राम करून सेंड करते. ओके, ते तुम्ही सबमिट करा. ठीक आहे, आणि नेक्स्ट लेक्चरला आपण फंक्शन चॅप्टर स्टार्ट करू. आणि स्ट्रिंगचे जे जे तुम्हाला मी जो इनपुट मी जे तुम्हाला ट्युटोरियल दिलेलं आहे त्यातले जे जे तुम्हाला एवढा एक ट्राय करा, नाही आलं तर मी
नेक्स्ट मंडेला तुम्हाला ते एक्सप्लेन करेल. सो टिल दॅट वी विल स्टार्ट विथ द फंक्शन चॅप्टर. ओके.